तर गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण मलेरियाचं मागील लेक्चरमध्ये लाईफ सायकल ऑफ मलेरिया डिटेलमध्ये डिस्कस केलेली होती. त्यानंतर आपण तीन प्रकारचे क्लासिफिकेशन पाहिले: केमिकल क्लासिफिकेशन अँड ड्रग्स ॲक्टिंग ऑन द व्हेरियस प्लाझ्मोडियम स्टेट आणि डिपेंडिंग ऑन द क्लिनिकल यूज, असे तीन प्रकारचे क्लासिफिकेशन आपण पाहिलेले आहे. लाईफ सायकल फार महत्वाची आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी डिस्कस केल्या होत्या: ब्लड सिजोंटिसाइड, टिश्यू सिजोंटिसाइड्स, गॅमेटोसाइड्स, पोरोंटोसाइड्स, क्लिनिकल क्युअर, रॅडिकल क्युअर, रिलॅप्स, रिक्रुडसन्स, ह्या टर्मिनॉलॉजी आपण डिस्कस केल्या होत्या. रिलॅप्स आणि रिक्रुडसन्स मधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. आणि आता ह्या लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युअल ड्रग्स विषयी डिस्कस करणार आहोत. तर लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू, क्लोरोक्विन, क्विनिन, आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह हे तीन टॉपिक फार महत्वाचे आहे. आणि शॉर्ट नोटसाठी प्रायमेक्विनही विचारला जाऊ शकतो. ओके. तर हे चार ग्रुप आपण व्यवस्थित करणार आहोत किंवा चार ड्रग्स ज्या आहेत ते करणार आहोत. तर पहिला जो आहे क्लोरोक्विन, हा सिंथेटिक ड्रग आहे. ओके. आणि आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं की तिचे 4 अमायनो क्विनोलिन, तर केमिकली 4 अमायनो क्विनोलिन आहे. तो सिंथेटिक ड्रग आहे आणि दोन प्रकारच्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे: क्लोरोक्विन फॉस्फेट, क्लोरोक्विन हायड्रोक्लोराइड. क्लोरोक्विन फॉस्फेट, एक मिनिट. तर क्लोरोक्विन फॉस्फेट ओरली फॉर्मसाठी आपण टॅबलेट यूज करतो आणि क्लोरोक्विन हायड्रोक्लोराइड हे इंजेक्टेबल फॉर्म आहे. पॅरेंटल प्रिपरेशनसाठी क्लोरोक्विन हायड्रोक्लोराइडचा वापर होतो. ओके. तर हा क्लोरोक्विन सर्वांच्या परिचयाचा ड्रग आहे. खूप कॉमनली यूज केला गेला. आणि क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया जर असेल तर त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस हे क्लोरोक्विनच आहे. परंतु जर क्लोरोक्विन रेजिस्टंट मलेरिया असेल, जनरली पी फॅल्सीपॅरम आता क्लोरोक्विन रेजिस्टन्स फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे पी फॅल्सीपॅरमला क्लोरोक्विन इफेक्टिव्ह ठरत नाही, त्यामध्ये मग आपल्याला आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह किंवा क्विनिन डॉक्झिसायक्लिन कॉम्बिनेशन हे ड्रग यूज करणं गरजेचं पडतं. तर क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरियासाठी ड्रग ऑफ चॉईस ऑब्विसली क्लोरोक्विन असणारे ड्रग्स, त्या प्लाझ्मोडियम स्पेसिस क्लोरोक्विनला सेन्सिटिव्ह आहे. ओके. आता क्लोरोक्विनच्या फार्माकोकायनेटिक: रॅपिडली अँड कम्प्लिटली ऍब्सॉर्ब बाय ओरल, इंट्रामस्क्युलर, आय व्ही रूट. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन 2 to 3 hours. पीक कॉन्सन्ट्रेशन अचीव होतं आफ्टर ओरल डोस. Very important point, chloroquine has high volume of distribution. 1300 liter is the volume of distribution of chloroquine. आता याच्यामध्ये ज्या ड्रगला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय असतं अशा ड्रग्सचा आपल्याला लोडिंग डोस देणं गरजेचं असतं. जनरल फार्मॅकमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. लोडिंग डोस डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, MCQ. मेंटेनन्स डोस डिपेंड्स ऑन क्लिअरन्स. तर ज्या ड्रग्सचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं अशा ड्रग्सचा लोडिंग डोस इनिशियली देणं गरजेचं असतं. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन क्लोरोक्विनचं हाय आहे, त्यामुळं आपण देताना इनिशियल डोस, फर्स्ट डोस हा जास्त देतो. हायली कॉन्सन्ट्रेट इन लिव्हर, स्प्लीन, लंग्स, किडनी. जर क्रोनिक यूज केलं तर हे ड्रग टिश्यूमध्येही डिपॉझिट होऊ शकतं आणि वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये डिपॉझिट होऊ शकतं. इव्हन रेटायना, कॉर्निया, त्यामध्येही क्लोरोक्विन डिपॉझिट होऊ शकतो. ड्रग परसिस्ट फॉर लॉंगर पिरियड आफ्टर डिस्कंटिन्युएशन, कारण टिश्यूमध्ये स्टोअर झालेले ड्रग्स
परत सर्क्युलेशन मध्ये येतं, त्यामुळे तो जास्त दिवस बॉडीमध्ये राहू शकतो. इनिशियल टी हाफ इज 3 to 4 days, बट टर्मिनल टी हाफ लॉंग टर्म यूज केल्यानंतर टी हाफ 1 to 2 months असू शकतो. परंतु क्लोरोक्विन मलेरियामध्ये जे यूज करतो आपण ते शॉर्ट टर्मसाठी यूज करतो. 3 days ट्रीटमेंट आहे, त्यामुळं त्याचं लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स जे रेटायना आणि कॉर्नियाचे होतात ते याच्यामध्ये होत नाही मलेरियाच्या पेशंटमध्ये, कारण क्लोरोक्विन हे 3च दिवस आपण यूज करतो. इट इज मेटाबोलाइज टू 4 हायड्रॉक्झी क्लोरोक्विन. आता फार्माकोकायनेटिक लॉंग क्वेश्चन मध्ये जनरली कोणी विचारत नाही, जरी विचारलं तर तुम्हाला जो पॉइंट महत्वाचा मिस नाही करायचा तो आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. बाकी इफेक्टिव्ह बाय ओरली, इंट्रामस्क्युलर आय व्ही, ओके, मेटाबोलाइज इन लिव्हर, एक्सक्रीटेड थ्रू किडनी, ते तुम्हाला लिहिता येणार आहे, कॉमन गोष्टी आहे. फक्त क्लिनिक फार्माकोकायनेटिक पॉइंट, सिग्निफिकंट पॉइंट, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज हाय. आता एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लोरोक्विनची ही क्लिअर नाही आहे. आता आपण प्रोबेबल मेकॅनिझम डिस्कस करणार आहोत. काय डिस्कस करणार आहे? प्रोबेबल मेकॅनिझम. 3 प्रोबेबल मेकॅनिझम आपण डिस्कस करणार आहोत. त्यातल्या 2 मेकॅनिझम ह्या मलेरियाच्या मॅनेजमेंटमध्ये आपण जेव्हा क्लोरोक्विन यूज करतो त्या दृष्टीने महत्वाची आहे, आणि तिसरी जी आहे मेकॅनिझम ती अँटी इन्फ्लामेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची आहे. तर आता हे 3 मेकॅनिझम जे आहे ते प्रोबेबल मेकॅनिझम आहे. एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लोरोक्विनची की हा मलेरियामध्ये कसा इफेक्टिव्ह आहे ती क्लिअर नाही. आता आपण जेव्हा लाईफ सायकल पाहिली त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जी असेक्सुअल लाईफ सायकल आहे ह्युमन्स मध्ये ती होते, त्यामध्ये प्री इरेथ्रोसाइटिक स्टेज, इरेथ्रोसाइटिक स्टेज आणि एक्झो इरेथ्रोसाइटिक स्टेज. तर इरेथ्रोसाइटिक स्टेज मध्ये आपण पाहिलं होतं की जे हिमोग्लोबिन आहे आरबीसी मधलं ते ब्रेक होऊन हिम आणि ग्लोबिन बनतं, आणि ग्लोबिन इज अ सोर्स ऑफ अमायनो ऍसिड फॉर द पॅरासाइट. तर आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि हिम हा टॉक्सिक फॉर द पॅरासाइट आहे, दॅट इज रॅपिडली कन्वर्टेड इनटू पॉलिमराइज फॉर्म हिमोझोइन विथ द हेल्प ऑफ वन एन्झाईम. काय नाव होतं त्या एन्झाईमचं? हिम पॉलिमरेज एन्झाइम. हिम पॉलिमरेज एन्झाईम. तर ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या. आता प्रोबेबल मेकॅनिझम काय आहे? एक्झॅक्ट मेकॅनिझम तर क्लिअर नाही. तर पहिली मेकॅनिझम अशी आहे क्लोरोक्विनची की आपण पाहिलंय की हिम आणि ग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिन जे आहे आपल्या आरबीसी मधलं, तर ते पहिले हिम आणि ग्लोबिन मध्ये ब्रेकडाऊन होतं. ओके, लायसोझोम मध्ये. आणि हे लायसोझोम मध्ये हिम आणि ग्लोबिन ब्रेकडाऊन झालं लायसोझोमने, तर लायसोझोमने हिम आणि ग्लोबिनचं वेगवेगळं झाले, हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होऊन हिम आणि ग्लोबिन बनले. तर ग्लोबिन ॲज ए सोर्स ऑफ अमायनो ऍसिड म्हणून पॅरासाइट यूज करतो. बरोबर, म्हणजे पॅरासाइटच्या यूजसाठी ग्लोबिन लागतं. बरोबर, एक पॅरासाइट अमायनो ऍसिड पॉइंट ऑफ व्ह्यू ग्लोबिन यूज करतो. ग्लोबिन यूज करण्यासाठी हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन कशात झालं पाहिजे? हिम आणि ग्लोबिन ग्लोबिन. मध्ये. ग्लोबिन तर मध्ये. तर एक मेकॅनिझम अशी आहे क्लोरोक्विनची की क्लोरोक्विन इनहिबिट्स ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन टू हिम अँड ग्लोबिन. ओके, अँड ड्यू टू दॅट इट रिड्युसेस सप्लाय ऑफ अमायनो ऍसिड. ग्लोबिन मध्ये काय असतं? अमायनो ऍसिड असतात. मग न्यूट्रिशन सप्लाय क्लोरोक्विन कमी करतो. मग तेच दिलेलं आहे पहिलं जे डिस्प्ले झालं आहे. क्लोरोक्विन इज अ बेसिक ड्रग टेकन बाय द ऍसिडिक फूड व्हॅक्युअल, कॉन्सन्ट्रेट इन पॅरासाइट लायसोझोम. लायसोझोम मध्ये कॉन्सन्ट्रेट होतो, आणि बेसिक ड्रग असल्यामुळं पीएच ऑफ द फूड व्हॅक्युल वाढवतो, आणि इट इनहिबिट्स ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन बाय लायसोझोम. मग हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन नाही झालं तर हिम आणि ग्लोबिन बनणार नाही. ग्लोबिन नाही बनला तर सप्लाय ऑफ अमायनो ऍसिड काय होईल? कमी होईल. म्हणजे जो ग्लोबिन पाहिजे तो भेटणार नाही, कारण हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन नाही झालं. ग्लोबिन सेपरेट झाला तरच तो वापरला जाईल पॅरासाइट कडून. तर पहिली मेकॅनिझम अशी आहे प्रोबेबल, क्लोरोक्विन इनहिबिट्स ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन बाय लायसोझोम टू हिम अँड ग्लोबिन. क्लिअर? ओके.
येस सर. त्यानंतर येस दुसरी सर. मेकॅनिझम प्रोबॅबल अशी आहे. नाऊ दुसरी प्रोबेबल मेकॅनिझम अशी आहे की ह्या पहिल्या स्टेजला तो ऍक्ट नसल होत, तर दुसरी कोणती प्रोबेबल मेकॅनिझम आहे? तर दुसरी मेकॅनिझम अशी आहे की आपण पाहिलं हिमोग्लोबिन इज कन्वर्टेड इंटू हिम अँड ग्लोबिन. ग्लोबिन इज यूज फॉर एज अ सोर्स ऑफ अमाइनो ऍसिड. हिम इज टॉक्सिक फॉर द पॅरासाइट and it is converted into हिमोझोल. non-toxic hemozoin with Moza. the help of heme polymerase enzyme. So, heme polymerase enzyme is very important to convert toxic heme into non-toxic hemozoin. हिमोझोल. And second probable mechanism is chloroquine inhibits this heme polymerase enzyme. And due to that, what happens? There is no conversion of, एक minute, टॉक्सिक हिम टू हिमोझोल. Yes. toxic heme is not converted into non-toxic hemozoin वन pigment. पिगमेंट. So, chloroquine inhibits heme polymerase enzyme. आता हिम टॉक्सिक फॉर द पॅरासाइट आहे, मग दॅट हिम अक्युमुलेटेड अँड रिस्पॉन्सिबल फॉर डॅमेज ऑफ प्लाझ्मोडियल. मेम्ब्रेन. तर ही सेकंड प्रोबेबल मेकॅनिझम आहे. इट इनहिबिट्स हिम पॉलिमरेज एन्झाइम अँड prevent conversion of toxic heme into non-toxic hemozoin pigment. Coming to the third mechanism, it is not related for anti-malaria action point of view, but at high concentration, chloroquine inhibit protein, DNA, and RNA synthesis, unlikely to be involved in anti-malarial activity. The high concentration ला क्लोरोक्विन प्रोटीन, डीएनए आणि आरएनए सिंथेसिसही इनहिबिट करतो. तर हे क्लोरोक्विनच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन्स प्रोबेबल पाहिले. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे क्विनिन, मेफ्लोक्विन, ल्युमिफॅन्ट्रिन, पायरोनॅरिडॉन ऑल्सो ऍक्ट बाय द सेम मेकॅनिझम्स. म्हणजे क्लोरोक्विन आणि क्विनिनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ह्याच लिहायच्या, फक्त क्लोरोक्विन वर्ड काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी क्विनिन वर्ड वापरायचा आहे. तर लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू मेकॅनिझम फार सोपं झालं. क्लोरोक्विनची मेकॅनिझम तीच क्विनिनची मेकॅनिझम आहे. लक्षात आलं? तर क्विनिन, मेफ्लोक्विन, हॅलोफॅन्ट्रिन, पायरोनेरिडॉन also act by same mechanism. These are the probable mechanism. लक्षात आलं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन क्लोरोक्विनच्या? हो सर. आणि असं. बाकी जर कोणते क्लोरोक्विन सारखे ऍक्ट होतात ते पण पाहिलेले. क्विनिन आहे. मग आता याच्यात प्रायमॅक्विन आणि आर्टिमायसिन आणि डेरिव्हेटिव्हची ऍक्शन वेगळी आहे. इथं तर मेन्शन नाही ना ते ड्रग. मग क्विनिन, मेफ्लोक्विन, ल्युमिफॅन्ट्रिन, पायरोनेरिडॉन ऑल्सो ऍक्ट बाय द सेम मेकॅनिझम as that of chloroquine. Okay. Coming to the next, तर मेकॅनिझम झाले. आता प्लाझ्मोडियमच्या कोणत्या स्टेजवर हे ड्रग वापरतात, म्हणजे अँटी मलेरियल ऍक्शन स्पेक्ट्रम कोणता आहे, ही मेकॅनिझम झाली. मग कोणते कव्हर करतात हे क्लोरोक्विन? प्री इरेथ्रोसायटिक स्टेज कव्हर करतं का, एक्झो इरेथ्रोसायटिक करतं का, ब्लड शिजोंटिसायडल ऍक्शन आहे का, गॅमेटोसायडल ऍक्शन आहे, हे आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट, इट इज ए गुड ब्लड शिजोंटिसायडल अगेन्स्ट ऑल स्पेसीज. ओके, मग आपण हे कुठे यूज करू शकतो? इरिथ्रोसायटिक स्टेज. Erythrocytic stage. कशासाठी? Yeah. क्युअर किंवा Supportive. सप्रेसिव्ह सप्रेसिव्ह Suppressive. सिम्प्रोफायलाक्सिस. सप्रेसिव्ह Suppressive. प्रोफॅलेक्सिस साठी. पण त्यासाठी ऑर्गॅनिझम काय पाहिजे? क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह. ओके, नेक्स्ट, गॅमेटोसायडल ऍक्शन अगेन्स्ट ओनली पी व्हायवेक्स पी ओव्हेल. पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेलच्या अगेन्स्ट गॅमेटोसायडल ऍक्शन आहे. म्हणजे क्लोरोक्विन प्रिव्हेंट्स ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन फ्रॉम ह्युमन टू मॉस्किटो Mosquito. in case of P. vivax, P. ovale, but not in case of P. falciparum and P. malaria. लक्षात आलं? ओके, ही दुसरी ऍक्शन झाली गॅमेटोसायडल. नेक्स्ट, प्री अँड एक्झो इरेथ्रोसायटिक स्टेज ऍक्शन इज ऍबसेंट. So can we use chloroquine for causal prophylaxis? नो. No. No. Can we use chloroquine for prevention of relapse in case of P. vivax, P. ovale? नो. No. नो. लक्षात आलं? येस. लक्षात आलं. आणि गॅमेटोसायडल ऍक्शन म्हणजे ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन फ्रॉम ह्युमन टू मॉस्किटो कोणत्या
प्लाझ्मोडियम स्पेसिसचे प्रिव्हेंट होतील, फक्त प्लाझ्मोडियम बायोफॅक्स आणि POL फॅल्सिपॅरमचे होतील का? नाही. नाही. फ्लोरोचे होतील का? नाही. मग त्यासाठी आपल्याला गॅमेटोसाइडल पॉइंट ऑफ व्ह्यू जर ड्रग यूज करायचा असेल तर आपण दुसरा करू शकतो. ओके. आता ही अँटी मलेरियल ऍक्शन लक्षात आली. ब्लड सिजोंटिसाइडल ऍक्शन अगेन्स्ट ऑल स्पेसीस, गॅमेटोसाइडल ऍक्शन अगेन्स्ट पी व्हायवेक्स पी ओव्हेल अँड नो ऍक्शन ऑन प्री अँड एक्झो इरिथ्रोसाइटिक स्टेज. स्टेज. आता अदर ऍक्शन्स काय आहे क्लोरोक्विनच्या ते ते आता आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याला काही एक्सप्लेनेशन नाही. इफेक्टिव्ह अगेन्स्ट एंटॅमिबा हिस्टोलायटिका अँड जियार्डिया लॅम्बलिया. मग एंटॅमिबा हिस्टोलायटिकाच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे जियार्डिया लॅम्बलिया. म्हणजेच एंटॅमिबा हिस्टोलायटिका हा एक पॅरासाइट आहे आणि एंटॅमिबा हिस्टोलायटिका काय करतो माहिती आहे? Amoebiasis. अमेबियासिस, अमेबिक डिसेंट्री, एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस. ओके. इंटेस्टाइनल अमेबियासिस किंवा एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस. आणि जिआरडिया लॅम्बल्या काय करतो? जिआरडियासिस. म्हणजे Amoebiasis. क्लोरोक्विनचे दोन यूज तुमच्या लक्षात आले, एक्स्ट्रा Yes, sir. इंटेस्टाइनल अमेबियासिस आणि जिआरडिया लॅम्बलियाच्या अगेन्स्ट तो जिआरडियासिस. ओके. It has anti-inflammatory action, local irritant action, local anesthetic action, smooth muscle relaxant action, antihistaminic and antiarrhythmic action also. आता हे लक्षात ठेवायचं, त्यात काही आपल्याला एक्सप्लेनेशन नाही, ऍडिशनल ऍक्शन आहे. अँटी इन्फ्लामेटरी, लोकल इरिटंट, लोकल अॅनास्थेटिक, स्मूथ मसल रिलॅक्सन, अँटी हिस्टॅमिनिक, अँटी अरेथमिक. आता ऍडव्हर्स इफेक्ट काय क्लोरोक्विनचे? वेल टॉलरेटेड ॲट डोसेस यूज फॉर किमोप्रोफिलॅक्सिस. आता किमोप्रोफिलॅक्सिस साठी, सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी जेव्हा यूज करतो तेव्हा वीकली यूज करतो, त्यामुळे वेल टॉलरेटेड. ॲट डोसेस यूज फॉर क्लिनिकल क्युअर, 3 दिवस आपण यूज करतो क्लोरोक्विन. त्यात नॉशिया, वॉमिटिंग, डिझिनेस, हेडेक, अर्टिकॅरिया, ब्लड विजन हे ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे जीआयटी रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट आणि सीएनएस, नॉशिया, वॉमिटिंग, जिडीनेस, हेडेक. ओके, ते लक्षात ठेवू शकता. आता बा, प्रोलॉंग हाय डोसेस मे प्रेसिपिटेट बुल्स आय रेटिनोपॅथी. हा जो साइड इफेक्ट आहे क्लोरोक्विनचा, क्लोरोक्विन हॅज high volume of distribution, so initially it deposited in liver, spleen, okay, RBC, but if we use chloroquine for prolonged period, it also deposited in retina and cornea, and due to deposition of chloroquine in the retina results in retinopathy. This is known as bull's eye retinopathy. But this adverse effect is not seen when we use chloroquine for treatment of malaria, because here we use drug for how many days? 3 days. Only 3 days. So bullseye retinopathy is seen when we use chloroquine for long period. In which condition we use chloroquine for prolonged period? In case Rheumatoid of arthritis. arthritis. तर रुमेटॉइड आर्थरायटिस साठी आपण जर लॉंग टर्म यूज केला तर बुलसाय रेटिनोपॅथी होऊ शकतो. त्यासाठी आता क्लोरोक्विन मुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आता क्लोरोक्विनच्या ग्रुपचा हायड्रोक्सी क्लोरोक्विन ड्रग ही क्लोरोक्विनला रिप्लेस म्हणून यूज केला जातो. बोलस आय व्ही इंजेक्शन जर क्लोरोक्विनचं दिलं, आता क्लोरोक्विन डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये मोस्टली हा ओरल फॉर्म मध्येच यूज करतो क्लोरोक्विन फॉस्फेट. पण आय व्ही क्लोरोक्विन हायड्रोक्लोराइड इंजेक्शन जर यूज केलं क्लोरोक्विनचं तर हायपोटेन्शन आणि टी वेव्ह ॲबनॉर्मॅलिटी पेशंटमध्ये होऊ शकतं. आता युजेस काय क्लोरोक्विनचे? मलेरिया पहिला यूज आहे, तर इट इज ए ड्रग ऑफ चॉईस इन केस ऑफ Clinical cure. in Cure case and of suppressive. clinical cure and for suppressive prophylaxis for all types of malaria except that caused by resistant P. falciparum. जर रेजिस्टंट मलेरिया असेल तर इफेक्टिव्ह नाही. म्हणजे क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया जर असेल तर क्लिनिकल क्युअर साठी ड्रग ऑफ चॉईस क्लोरोक्विन, आणि सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस साठी पण काय? Chloroquine. Chloroquine. But it is not effective for casual prophylaxis. It is not effective in preventing relapse in case of P. vivax P. ovale. लक्षात आलं? Yes. Also,
The uncomplicated cases treated orally, while complicated cerebral malaria by IV route. जर cerebral malaria असेल, complicated malaria असेल तर IV क्लोरोक्विन हायड्रोक्लोराइड आपण यूज करतो. आणि अदरवाईज अनकॉम्प्लिकेटेड मलेरियासाठी क्लोरोक्विन फॉस्फेट नावाची टॅबलेट आपण यूज करतो. लॅरायगो DS डबल स्ट्रेन टॅबलेट आहे आणि त्यामध्ये क्लोरोक्विनचा जर बेस पाहिला तो 300 मिलीग्राम असतो 500 मिलीग्राम क्लोरोक्विन फॉस्फेटच्या टॅबलेटमध्ये. तर 500 मिलीग्राम जी क्लोरोक्विन DS लॅरायगो DS टॅबलेट आहे त्यात 500 मिलीग्राम क्लोरोक्विन फॉस्फेट आहे. ओके, क्लोरोक्विन फॉस्फेट. फॉस्फेट. त्यामध्ये क्लोरोक्विन बेस जर पाहिला प्लेन क्लोरोक्विन तर तो 300 मिलीग्राम क्लोरोक्विन बेस आहे. तर डोस कसा आहे की त्याचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असल्यामुळं लोडिंग डोस इनिशियली द्यावा लागतो. तो स्टार्टिंग डोस आहे 600 मिलीग्राम. आफ्टर 8 hours you have to give 300 300 milligram. Okay, after 8 hours, then on second day you have to give again 300 milligram, and on third day you have to again repeat 300 milligram dose. So if 500 milligram tablet, this is a dose in case of chloroquine base. Okay, this dose is chloroquine base. So 500 milligram tablet contain 300 milligram base. So to give 600 milligram chloroquine base, how many tablet required? Start Two two tablets. tablets. Two tablets. To give 300 milligram, one tablet. One tablet. Okay, so give two tablets stat Larigo DS. After 8 hours, one tablet. On second day, one tablet, and on third day, one tablet. Total 5 tablet course is there. So this is the way by through by this is the way through which we give chloroquine. Okay, by oral route. Chloroquine is not useful in prevention of relapse due to P. vivax and P. ophel. आता युजेस ऑफ क्लोरोक्विन मलेरिया सोडून बाकी काही युजेस आहेत तर त्यासाठी एक न्यूमोनिक आहे रेड लिप महात्मा गांधी. आर फॉर रुमॅटॉइड आर्थरायटिस, ई फॉर एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमेबियासिस, डी फॉर डिस्कॉइड lupus erythematous. Okay, so it is like connective tissue disorder, discoid lupus erythematous. Then L for lip, L for lepra reaction, I for infectious mononucleosis, P for photogenic reaction, M for malaria, and G for giardiasis. The red lip Mahatma Gandhi, red, R for rheumatoid arthritis, E for extraintestinal amebiasis, D for discoid lupus erythematous. तुम्ही SLE ऐकला असेल, सिस्टेमिक lupus erythematous. ओके ओके. तर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहे तर डिस्कॉइड lupus erythematous. L for lepra reaction, I for infectious mononucleosis, P for photogenic reactions, M for मलेरिया. L फॉर आधी काय सांगितलं होतं मी? लेप्रा रिएक्शनच सांगितलं होतं का? हा एल फॉर लेप्रस सांगितलं. ओके Leprous. ओके. एम for फॉर्मल G. GRDS. तो रेड लिप महात्मा गांधी 3 आणि 2 5 आणि 2 7 युजेस तुमचे आले पाहिजे. तुम्हाला त्याच्यातले डोस वगैरे कोणी विचारणार नाही. 2 मार्कला वायवाला जर क्लोरोक्विनचे युजेस विचारले तर आहे. मलेरियाचं फक्त डोस डिटेल मध्ये तुम्हाला माहित पाहिजे आणि क्लोरोक्विन फॉस्फेट कसा देतं तुम्हाला आता माहित झालेलं आहे. तर ओरली किंवा इंट्रामस्क्युलरली किंवा IV आपण देतो. ओरली आपण क्लोरोक्विन फॉस्फेट 250 मिलीग्राम टॅबलेट कंटेन 150 मिलीग्राम बेस. परंतु आता डबल स्ट्रेन टॅबलेट येते त्यामुळे 500 मिलीग्रामची टॅबलेट आता अवेलेबल आहे आणि डबल स्ट्रेंथ रेकॉर्डिंग चालू नाही का? चालू आहे. चालू आहे. ओके, तर क्लोरो ठीक आहे. तर 500 मिलीग्राम मध्ये 300 मिलीग्राम बेस. ओके, त्यानंतर शुड नॉट बी च्यू, पॅरेंटल रूट
क्लोरोक्विन हायड्रोक्लोराईड आहे 250 मिलीग्राम मध्ये, बेस हा जास्त असतो, 250 मिलीग्राम मध्ये 200 असतो. Parental route is used only in case of severe P. falciparum malaria, in case of cerebral malaria, as a alternative to artemisinin derivative or quinine. परंतु पॅरेंटल रूट साठी आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह किंवा क्विनिन हेच कॉमनली यूज होतं. क्लोरोक्विन पॅरेंटल रूटने यूज केलाय तुम्ही? नाही सर. नाही, ओरलीच यूज केलाय. ओरलीच. ओके, पॅरेंटल रूटने क्विनिन, आर्टिसोनेट. आर्टिसोनेट. ओके. Parental route is contraindicated in children, convulsion आणि death can occur. ओके, त्यानंतर amodiaquine. Spectrum and clinical uses are same as that of chloroquine. amodiaquine हे क्लोरोक्विनचं आहे, मॉडिफाईड म्हणजे क्लोरोक्विनच्याच ग्रुपमधला आहे, 4-aminoquinoline. ग्रॅन्युलोसाइटोसिस ॲडव्हर्स इफेक्ट, इट इज चीपर आणि क्लोरोक्विन रेजिस्टंट पी फॅल्सिपॅरम मलेरियामध्ये अमोडायाक्विन आपण यूज करतो. तर आता आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्हच्या कॉम्बिनेशन मध्ये ते ट्राय करतात. ओके, तर अलोन यूज करण्यापेक्षा कॉम्बिनेशन मध्ये यूज केलेलं चांगलं. तर आपण क्लोरोक्विन डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, ओके. एक मिनिट हा. आवाज हे होतोय. ओके, क्विनिन. ओके, it is an alkaloid derived from cinchona bark and has been used in the treatment and prevention of malaria since 1820. तर क्विनिन हे सिंकोना अल्कलॉइड आहे. तर प्लांट सोर्स पासून कोणते ड्रग ऑप्टेन होतात, जर 2 मार्कला क्वेश्चन आला त्यामध्ये क्विनिन आहे. अल्कलॉइड किंवा ग्लायकोसाइड्स, कार्डियाक ग्लायकोसाइड्स आहेत, डिगॉक्सिन, डिजिटॉक्सिन. ओके, त्यानंतर तुम्हाला बाकी ड्रग्स पण मेन्शन करू शकता तुम्ही. ओके, कोणता? पायसोस्टिगिमिन. पायझोस्टिगमिन, करेक्ट, तो पण नॅचरल आहे. तर हे प्लांट सोर्स पासून आहे. ॲनिमल सोर्स पासून कोणते ड्रग ऑप्टेन होतात, तर ऍटलिस्ट त्यामध्ये इन्सुलिन, ओके, आणि हिपॅरिन हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सो इट इज अन अल्कलॉइड डिराईव्ह फ्रॉम सिंकोना बार्क अँड म्हणजे सिंकोना बार्क पासून तो ऑप्टेन होतो आणि ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ मलेरियासाठी 1820 पासून यूज होतो. ओके, तर ओव्हरऑली गुड ऍब्सॉर्प्शन म्हणजे पॅरेंटली पण चांगलं ऍब्सॉर्प्शन आहे त्याचं आणि वेल डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी, मेटाबोलाइज इन द लिव्हर, एक्सक्रीटेड थ्रू किडनी. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एक्झॅक्टली सिमिलर आहे. कशासारखी? क्लोरोक्विन सारखी. म्हणजे प्रोबेबल मेकॅनिझम ज्या मी तुमच्याशी डिस्कस केल्या ते आहेत. त्या 2 मेकॅनिझम तुम्हाला इथं लिहायच्यात. एक बाय प्रिव्हेंटिंग ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन टू हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन किंवा दुसरी बाय इनहिबिटिंग हिम पॉलिमरेज एन्झाईम. अँटी मलेरिया ऍक्शन ही क्लोरोक्विन सारखीच आहे. म्हणजे इरेथ्रोसायटिक स्टेटला ते इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आपण ते प्रोफाईल म्हणजे क्लिनिकल साठी वापरू शकतो. गॅमेटोसाइडल ऍक्टिव्हिटीचं पाहिलं तर पी व्हॅवेक्स, पी ओव्हेलला आहे, पण बाकी मलेरियल पॅरासाइटला नाहीये. आणि प्री आणि एक्झिरोथ्रोसायटिक वर ऍक्शन नाही. मग कॉझल प्रोफॅलेक्सिस साठी किंवा प्रिव्हेन्शन ऑफ साठी क्विनिन इफेक्टिव्ह नाहीये. बरोबर आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अँटी मलेरियल स्पेक्ट्रम इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ क्लोरोक्विन. आता त्याच्यात साईड इफेक्ट जे आहेत ते GIT रिलेटेड साईड इफेक्ट जसं क्लोरोक्विनचं होतं तसं इथं पण आहे. नॉशिया, ओमिटिंग, CVS रिलेटेड हायपोटेन्शन, ॲरेथमिया, स्केलेटल मसल विकनेस किंवा पॅरालायसिस, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज ऍक्शनमुळे येऊ शकतं. काही पेशंटला सिंकोनिझम होऊ शकतं. सिंकोनिझम मध्ये काही मॅनिफेस्टेशन जे दिसतात त्यात स्वेटिंग, टिनाइटस. टिनाइटस म्हणजे
ringing sensation in the ear, blurred vision, headache, डायरिया, कार्डियाक अरेथमिया हे मॅनिफेस्टेशन दिसून येतात. तर सिंकोना प्लॅन्ट पासून डिराईव्ह करतात. मग हे मॅनिफेस्टेशन एकत्रित त्याला सिंकोनिझम नाव दिलेलं आहे. रेअरली हिमोलायसिस G6PD डिफिशियन्सी पेशंटमध्ये दिसतं. म्हणजे क्लोरोक्विनमुळे पण रेअरली हिमोलायसिस होऊ शकतं. क्विनिनमुळे ही रेअरली हिमोलायसिस होऊ शकतं. हिमोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ RBC. आणि हे कोणत्या पेशंटमध्ये जास्त आहे? ज्या पेशंटमध्ये G6PD एन्झाईम डिफिशियन्सी आहे. हा एन्झाईम RBCला स्टॅबिलिटी देतो, लक्षात घ्या. आणि याची डिफिशियन्सी असेल आणि अशा पेशंटमध्ये जर जे ड्रगला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे असे ड्रग यूज केले तर ते हिमोलायसिस करू शकतात. मग क्लोरोक्विनमुळे पण रेअरली हिमोलायसिस होतं, क्विनिनमुळे पण होतं, परंतु अँटी मलेरियल ड्रग मध्ये हिमोलायसिसची रिस्क जास्त कोणत्या ड्रग बरोबर आहे असं जर विचारलं कोणी तुम्हाला तर त्याचा आन्सर आहे प्रायमॅक्विन. प्रायमॅक्विन बरोबर हिमोलायसिसची रिस्क ही जास्त आहे अँटी मलेरियल ड्रग मध्ये. क्लोरोक्विन क्विनिन रेअरली हे करतात. IV थ्रोम्बोफ्लेबायटिसचे चान्सेस आहे. थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द वेन. आणि हे जे क्विनिन आहे इट स्टिम्युलेट इन्सुलिन रिलीज, आणि इन्सुलिन रिलीज झाल्यामुळं इन्सुलिनचे ऍक्शन झाल्यामुळं ग्लुकोज युटिलायझेशन चांगलं होतं आणि पेशंट ग्लुकोजचं युटिलायझेशन झाल्यामुळं पेशंट मला हायपोग्लायसेमिया डेव्हलप होऊ शकतो. आणि तेच रिझन आहे क्विनिन आपण जेव्हा IV देतो तेव्हा कोणत्या सोल्युशन मध्ये ते मिक्स करतो? रिंगर लॅक्टेट का अजून काही दुसरं असं काही आहे क्विनिन IV देताना? हायपोग्लायसेमिया. ओनली डेक्स्ट्रोज किंवा DNS. यस. तर डेक्स्ट्रोज सोल्युशन मध्ये आपण देतो कारण त्यामुळं हायपोग्लायसेमिया ऍडवर्स इफेक्टचे चान्सेस कमी होऊन जातात. त्यानंतर एक ऍडवर्स इफेक्ट आहे तो ऍक्च्युअल क्विनिनमुळे आहे किंवा त्या डिसीजच्या प्रोग्रेशनमुळे ते क्लिअर नाहीये. त्याला ब्लॅक वॉटर फिवर म्हणतात. त्यामध्ये हिमोलायसिस, हिमोग्लोबिनेमिया, हिमोग्लोबिन युरिया, रिनल फेल्युअर हे मॅनिफेस्टेशन दिसतात. तर हा रेअर ऍडवर्स इफेक्ट आहे. तर GIT ऍडवर्स इफेक्ट आहेत, नॉशिया, वॉमिटिंग. CNS मध्ये IV इन्फ्युजन, CVS मध्ये IV इन्फ्युजननी हायपोटेन्शन, अरेथमियाचे चान्सेस आहे. स्केलेटल मसलशी रिलेटेड न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेजमुळे पॅरालायसिसचे चान्सेस आहे. सिंकोनिझम मध्ये स्वेटिंग, टिनाइटस, हेडेक, ब्लड विजन, डायरिया आणि कार्डियक अरेथमिया मॅनिफेस्टेशन दिसतात. हिमोलायसिस रेअरली दिसतं. जर पेशंटला C6PD डिफिशियन्सी असेल तर नॉर्मली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हिमोलायसिस ऍडवर्स इफेक्ट फार रेअरली दिसून येतो क्विनिन आणि क्लोरोक्विन बरोबर. IV थ्रोम्बोफ्लेबायटिस, हायपोग्लायसेमिया आणि ब्लॅक वॉटर फिवर. तर सिंकोनिझम, ब्लॅक वॉटर फिवर, हायपोग्लायसेमिया हे तुमचे नावं त्यात आलेच पाहिजे. नॉशिया, वॉमिटिंग सर्वच लिहिणार आहे. ओके. तर जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते महत्वाचे आहे. तर क्विनिन आपण बघितलेलं आहे. ओके. तर ते कसं देतात ते शेवटी आपण परत डिस्कस करणारच आहोत. ओके. चार्ट आहे त्यावेळेस आपण डिस्कस करूया. मेफ्लोक्विन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये, फक्त काय पॉइंट महत्वाचे ते आपण लक्षात ठेवायचे. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणीही तुम्हाला मेफ्लोक्विन वर क्वेश्चन विचारणार नाही केलं तरी चालू शकतं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर मेफ्लोक्विन is a 4-quinoline methanol derivative highly effective against erythrocytic stage. Orally we use, parentally we are we are not using due to local irritation. Highly plasma protein bound, distributed in the body very well, undergo enterohepatic circulation, excretion mainly in feces but slowly. T-half is 20 days. Mechanism of action similar to chloroquine. तर कुठं यूज होतो? ओके. तर वी यूज दिस ड्रग
for clinical cure and for suppressive prophylaxis point of view. ओके, क्लिनिकल क्युअर आणि सप्रेसिव्ह क्युअर. पण करंट रिकमेंडेशन काय आहे? मेफ्लोक्विन आपण अलोन यूज करतो का? तर करंट रिकमेंडेशन असं आहे की मेफ्लोक्विन ड्यू टू fear of development of resistance, current recommendation is mefloquine we should always use in combination with which drug? One of the Artesunate. artemisinin derivative artesunate. तर आर्टिसुनेट आपण 3 दिवस बीडी यूज करणार आणि मेफ्लोक्विन आपण सेकंड आणि थर्ड डे ला ऍड करणार. तर मेफ्लोक्विन अलोन यूज करत नाही, मेफ्लोक्विन आर्टिसुनेट बरोबर यूज करतात. ही गोष्ट तुम्हाला कळली. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ही क्लोरोक्विन सारखी आहे. आणि ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट मेफ्लोक्विनचे काय आहेत? विटरिन टेस्ट, नॉशिया, ओमेटिंग, डायरिया, ॲब्डोमिनल पेन. तर जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट क्लोरोक्विन बरोबर आहेत. जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट क्विनिन बरोबर आहेत, मेफ्लोक्विन बरोबर आहेत. सीव्हीएस रिलेटेड फार महत्वाचा पॉइंट मी आता डिस्कस करणार आहे की मेफ्लोक्विन सायनस ब्रॅडिकार्डिया आणि क्यूटी प्रोलॉंगेशन करतो. त्यामुळं दुसरे अँटी मलेरियल ड्रग्स जे क्यूटी प्रोलॉंगेशन करतात त्याबरोबर मेफ्लोक्विन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर हॅलोफेंट्रिन आहे. क्विनिन ही रेअरली क्यूटी प्रोलॉंगेशन करतं. काही आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह ही क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. ते एकत्र देणं टाळलं पाहिजे. त्यानंतर न्यूरोसायकेट्रिक रिॲक्शन ही मेफ्लोक्विन मुळे दिसून येते. त्यामध्ये डिस्टर्ब सेन्स ऑफ बॅलन्स, अटॅक्झिया, एरर्स इन ऑपरेटिंग मशिनरी, स्ट्रेंज ड्रीम, एन्झायटी, हॅलोसिनेशन, कन्वर्जन मॅनिफेस्टेशन आहे. आणि ही न्यूरोसायकेट्रिक रिॲक्शन त्यामुळं मेफ्लोक्विन मुळे येतात. त्यामुळं ज्या पेशंटला एन्झायटी, डिप्रेशन किंवा सायकोसिस आहे त्या पेशंटमध्ये मेफ्लोक्विन अवॉइड करणं गरजेचं आहे. तर 3 प्रकारचे ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिले. जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट, नॉशिया, ओमिटिंग, डायरिया, ॲब्डोमिनल पेन, सीव्हीएस, सायनस ब्रॅडिकार्डिया, क्यूटी प्रोलॉंगेशन आणि न्यूरोसायकेट्रिक रिॲक्शन कॅरेक्टराइज बाय डिस्टर्ब सेन्स ऑफ बॅलन्स, अटॅक्झिया म्हणजे चक्कर येणं, एरर्स इन ऑपरेटिंग मशिनरी, मशिनरी ऑपरेट करताना ती व्यवस्थित न करणं, स्ट्रेंज ड्रीम्स, एन्झायटी, हॅलोसिनेशन, हॅलोसिनेशन म्हणजे वेगवेगळे भास होणं, रेअरली कन्व्हल्शन. ओके, कॉन्ट्राइंडिकेशन जनरली बेटर टू अवॉइड ड्युरिंग प्रेग्नन्सी, मेनली इन फर्स्ट ट्रायमिस्टर. क्लोरोक्विन आणि क्विनिन हे प्रेग्नन्सीमध्ये सेफ ड्रग म्हणून कन्सिडर होतात. मेफ्लोक्विन फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये ऍटलिस्ट आपण अवॉइड केला पाहिजे. ऑर्गेनोजेनेसिस फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये होते. आणि जे ड्रग क्यूटी प्रोलॉंगेशन करतात त्याबरोबर क्लोरोक्विन आपण मेफ्लोक्विन हा ड्रग आपण म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये यूज नाही केला पाहिजे. जसं हॅलोफेंट्रिन आहे, जसं क्विनिन आहे किंवा आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह ते पण क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. तर त्यांच्याबरोबर मेफ्लोक्विन देणं टाळलं पाहिजे. आणि ज्या लोकांना सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आहेत, एन्झायटी, डिप्रेशन किंवा सायकोसिस आहे त्यातही मेफ्लोक्विन आपण टाळला पाहिजे. तर करंट रिकमेंडेशन असं आहे की मेफ्लोक्विन आपण कोणाबरोबर देतो? कोणत्या ड्रगच्या कॉम्बिनेशन बरोबर? आर्टिसुनेट. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण आर्टिमायसिनिन कॉम्बिनेशन बघू त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण प्रायमेक्विन विषयी जाणून घेणार आहोत. प्रायमेक्विन शॉर्ट नोटला येऊ शकतो. त्यामुळे प्रायमेक्विन शॉर्ट नोट म्हणजे 2 मार्कच्या दृष्टीने व्हॉट इज द रोल ऑफ प्रायमेक्विन इन मलेरिया. तर आता एक्झाम मध्ये एमबीबीएसच्या स्टुडंट्सला आम्ही विचारत होतो तर त्यातले 30 to 40% स्टुडंट्स दे वेर नॉट एबल टू आन्सर रोल ऑफ प्रायमेक्विन मलेरिया. कारण क्लोरोक्विन किंवा आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह वाचलेला असतो, प्रायमेक्विन वाचलेला नसतो. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करणारे स्टुडंट प्रायमेक्विन करतच नाही. 2 मार्कला ते गोष्ट विचारू शकता, रोल ऑफ प्रायमेक्विन इन मलेरिया.
तर एक लक्षात घ्या, प्रायमेक्विन विषयी जर काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे असेल तर पहिले तो एक सिंथेटिक ड्रग आहे. क्लोरोक्विन सिंथेटिक होता. क्विनिन हा नॅचरल ड्रग आहे. सिंकोना बार्क पासून तो ऑब्टेन होतो. प्रायमेक्विन हा सिंथेटिक 8 अमायनो क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह आहे. ओरल टी हा 3 to 6 आवर आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन क्लोरोक्विन आणि क्विनिनची सारखी होती, परंतु प्रायमेक्विनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ही डिफरंट आहे. काय आहे प्रायमेक्विनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? प्रायमेक्विन inhibits coenzyme Q govern respiratory process of the parasite. तर रेस्पिरेटरी प्रोसेस जी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्यामध्ये प्रायमेक्विन कोएन्झाईम क्यू इनहिबिट करतो. आता त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन माहीत असणं गरजेचं आहे आणि तो बायोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय आहे ते. त्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये रेस्पिरेटरी जी प्रोसेस आहे पॅरासाइटची, त्यामध्ये जे कोएन्झाईम क्यू आहे त्याला ते इनहिबिट करतात. प्रायमेक्विन इनहिबिट्स कोएन्झाईम क्यू गव्हर्न रेस्पिरेटरी प्रोसेस ऑफ द पॅरासाइट. इनहिबिट्स कोएन्झाईम म्हणजे कोएन्झाईम क्यू मेडिएटेड जी रेस्पिरेटरी प्रोसेस आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची, ते इनहिबिट करतात. ओके, तर थोडक्यात रेस्पिरेटरी प्रोसेस ऑफ द पॅरासाइट इज इनहिबिटेड. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला इंटरफिअर करून. ही झाली मेकॅनिझम. म्हणजे क्लोरोक्विन आणि क्विनिन पेक्षा प्रायमेक्विनची मेकॅनिझम काय आहे? वेगळी आहे. बरोबर आहे, डिफरंट पूर्ण. डिफरंट आहे. आणि क्लोरोक्विन आणि क्विनिनचा अँटी मलेरियल स्पेक्ट्रम पण सेम होता. प्रायमेक्विनची मेकॅनिझम पण वेगळी आहे आणि प्रायमेक्विनचा अँटी मलेरियल स्पेक्ट्रम पण वेगळा आहे. क्लोरोक्विन आणि क्विनिन बेस्ट कोणत्या स्टेजवर ऍक्ट होत होते? एरिथ्रोसाइटिक इरिथ्रोसाइटिक. आणि प्रायमेक्विनचं काय आहे पहा. नो इफेक्टिव्ह और पुअरली No effect. म्हणजे पूर्णच अपोजिट आहे. हा, म्हणजे क्लिनिकल क्युअर साठी हे ड्रग इफेक्टिव्ह आहे का? नाही सप्रेसिव्ह प्रोफायलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू नाही नाही. कॉज्युअल प्रोफायलॅक्सिस म्हणतात. पण त्यांची ऍक्शन कशावर आहे? प्रायमेक्विन This is prophylactic pre-erythrocytic stage. yes, primequine is effective against pre-erythrocytic stage of all plasmodial species. ओके, अजून कोणते ड्रग प्री इरिथ्रोसाइटिक स्टेजवर ऍक्ट होत होते? 3P होते ना. आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलंय ना, काय होतं? 3P. प्रोगोनिल. येस, Proguanil, pyrimethamine. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रोग्वॅनिल आणि पायरिमिथॅमिन. पण प्रायमेक्विन सगळ्या प्लाझ्मोडियम स्पेसीसच्या प्री इरिथ्रोसाइटिक स्टेजवर इफेक्टिव्ह आहे. पायरिमिथॅमाइन आणि प्रोग्वॅनिल फक्त पी फॅल्सीपॅरमच्या प्री इरिथ्रोसाइटिक स्टेजच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे. तर प्रायमेक्विन सगळ्या प्लाझ्मोडियम स्पेसीसच्या प्री इरिथ्रोसाइटिक स्टेजवर ऍक्ट होतो. त्यामुळं तो कोणत्या प्रोफायलॅक्सिस साठी वापरू शकतो आपण? कॉज्युअल प्रोफायलॅक्सिस. प्रोफायलॅक्सिस. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, विच ड्रग वी कॅन यूज फॉर विच इज बेस्ट ड्रग फॉर कॉज्युअल प्रोफायलॅक्सिस? युअर आन्सर इज Primacy. आणि त्याचप्रमाणे इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट एक्झोइरिथ्रोसाइटिक स्टेज. सो drugs which are effective against exoerythrocytic stage, that drugs are useful in prevention of relapse in case of P. vivax, P. ovale. P. vivax आणि P. ovale तो रिलॅप्स होतो, तो एक्झोइरिथ्रोसाइटिक स्टेजवर होतो. हिप्नोझाईटच्या अगेन्स्ट कोणता ड्रग इफेक्टिव्ह आहे असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय असेल? प्रायमेक्विन. क्लोरोक्विन आणि क्विनिन प्री इरिथ्रोसाइटिक आणि एक्झोइरिथ्रोसाइटिक स्टेजवर ऍक्ट होत होते का? नाही नाही. बरोबर आहे, ठीक आहे. तर आता रॅडिकल क्युअर आपल्याला पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेल मध्ये लागते. बरोबर आहे. रॅडिकल क्युअर म्हणजे काय?
कम्प्लीट क्युअर. रिलॅप्स पण नाही पाहिजे. हा म्हणजे क्लिनिकल क्युअर पण पाहिजे आणि रिलॅप्स पण रिलॅप्स पण पाहिजे, नाही. नाही झाला पाहिजे. मग त्यासाठी पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेल मध्ये आपण एक ड्रग देऊन ते कव्हर नाही करू शकत. क्लोरोक्विन दिला किंवा क्विनिन यूज केला तर ते ब्लड शिजोंडिसायडल आहेत, फक्त पण एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेजवर इफेक्टिव्ह आहेत का? नाही. 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 मग त्यासाठी क्लोरोक्विन किंवा क्विनिन बरोबर आपल्याला काय देणं गरजेचं आहे? प्रायमॅक्विन. तसंच आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्हचा जर विचार केला ते पण इरोथ्रोसायटिक स्टेजवर इफेक्टिव्ह आहे, एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेजवर इफेक्टिव्ह नाहीत. त्यामुळे आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह अलोन जरी यूज केले तर पी व्हायवेक्स आणि म्हणजे आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह आपण जरी यूज केले तरी पण ते क्युअर क्लिनिकल नाही. क्युअर करतील. रॅडिकल क्युअर साठी एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेजवर ऍक्ट होणारा ड्रग आपल्याला ऍड करावा लागेल आणि एक्झोइरोथ्रोसायटिक स्टेजवर एवढे सारे ड्रग्ज आहेत, त्यातला फक्त एकच ड्रग ऍक्ट होतो, प्रायमॅक्विन किंवा त्याच्या ग्रुपचे नवीन आलेले. ओके, त्याच्या ग्रुपचे जे नवीन आलेत, प्रायमॅक्विन नंतर टॅफिनोक्विन पण आलेला आहे, बरोबर आहे, तो पण यूज होऊ शकतो. लक्षात आलं? प्रायमॅक्विनचा भाऊ म्हणू शकतो आपण टॅफिनोक्विन. तर हे झालं प्रायमॅक्विन विषयी. ओके, म्हणजे हे अँटी मलेरियल स्पेक्ट्रम तुम्हाला क्लिअर की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर येतात. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, इट इनहिबिट कोएन्झाइम क्यू गव्हर्न रेस्पिरेटरी प्रोसेस ऑफ द पॅरासाइट, इफेक्टिव्ह अगेन्स्ट प्री इरोथ्रोसायटिक अँड एक्झो इरोथ्रोसायटिक स्टेज बट नॉट इफेक्टिव्ह और पुअरली इफेक्टिव्ह अगेन्स्ट इरोथ्रोसायटिक स्टेज. हे झालं प्रायमॅक्विनचं अँटी मलेरियल स्पेक्ट्रम. आणि त्याच्यावरून त्याचे युजेस आपल्या नंतर लक्षात ठेवायचे आहे. आता ऍडव्हर्स इफेक्टचा जर विचार केला तर प्रायमॅक्विनचा जर ऍडव्हर्स इफेक्ट आहे तर हिमोलायसिस इन G6PD डिफिशियन्सी हा फार महत्वाचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे. MCQ आहे, ते तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नॉशिया, GIT डिस्टर्ब, हेडेक, म्हणजे खूप सारे अँटी मलेरियल ड्रग GIT डिस्टर्बन्स आणि हेडेक करतात. क्विनिन बरोबर पण ते होतं बघा, क्लोरोक्विन बरोबर पण ते होतं, GIT डिस्टर्बन्स, हेडेक. ओके, तर GIT डिस्टर्बन्स, नॉशिया, हेडेक, प्रुरायटिस हे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके, हायर डोसला ल्युकोपेनिया ऍडव्हर्स इफेक्ट पण होतो. तर इथं मेन्शन करायचं राहिलंय माझं, ल्युकोपेनिया नोट्समध्ये मी मेन्शन केलेलं आहे. ल्युकोपेनिया म्हणजे ल्युकोसाइट काउंट कमी होतो, ल्युकोपेनिया. आणि त्याचप्रमाणे फिटल हिमोलायटिक अॅनिमिया, डोस रिलेटेड हिमोलायसिस पेशंटमध्ये होऊ शकतो. ओके, तर डोस रिलेटेड हिमोलायसिस G6PD डिफिशियन्सी असेल त्या पेशंटमध्ये होऊ शकतो. तर हिमोलायटिक अॅनिमिया किंवा हिमोलायसिस इज कॉमन विथ विच अँटी मलेरियल ड्रग, असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय राहील? प्रायमॅक्विन. आता ही डोस रिलेटेड हिमोलायसिस, मिथहिमोग्लोबिनेमिया, सायनोसिस, ओके, हे जे आहेत हे G6PD डिफिशियन्स पेशंटमध्ये होतं. का होतं? कारण G6PD एन्झाईम फार महत्वाचा आहे RBC ला स्टॅबिलिटी देण्यासाठी, आणि तो जर डिफिशियंट असेल तर अशा पेशंटमध्ये RBC स्टेबल नसतात. आणि ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी असलेले ड्रग जर आपण यूज केला, प्रायमॅक्विनला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, तर असे ड्रग त्या RBCचा लायसिस करता आणि हिमोलायसिस होतं. हिमोलायसिस झाल्यामुळे अॅनिमा डेव्हलप होतो. ओके, तर आता ज्या पेशंट मध्ये G6PD डिफिशियन्सी नाही, म्हणजे तो नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे असं आपण म्हणतो. ओके. ओके, तर अशा पेशंट मध्ये 60 मिलीग्राम पेक्षा जास्त डोस यूज केला तर हिमोलायसिसचे चान्सेस असतात. परंतु G6PD डिफिशियंट इंडिव्हिज्युअल असेल तर अशा पेशंटमध्ये हिमोलायसिस आणि त्याच्यामुळे अॅनिमिया हा 15 ते 30 मिलीग्राम डोसला पण होतो.
म्हणजेच हिमोलायसिस सगळ्याच पेशंट मध्ये दिसून येईल का? नाही. नाही. डोस डोस रिलेटेड आपण 15 मिलीग्राम देतो. जास्तीत जास्त गॅमेटोसाइडल पॉईंट ऑफ व्ह्यू जर फॅल्सिपॅरम मध्ये यूज करायचं तर 45 मिलीग्राम. परंतु 60 म्हणजे म्हणजे जो डोस आपण यूज करत आहोत नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये तो 60 मिलीग्राम पेक्षा कमी आहे. त्यामुळे हिमोलायसिसचे चान्सेस फार रेअरली, पण कोणत्या पेशंट मध्ये हिमोलायसिस होऊ शकतं? G6 डिफेक्ट. डेफिशियंट. आता जर आपण इंडियाचा सिनेरिओ पाहिला, ओके, तर इन्सिडन्स ऑफ G6 डिफिशियन्सी इज लो अमॉंग इंडियन्स. लो आहे इन्सिडन्स, परंतु काही राज्य असे आहेत तिथं त्यांचा इन्सिडन्स जास्त आहे. कोणते आहे? झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम. ह्या एरियामध्ये G6PD डिफिशियन्सी जास्त आहे. ओके. आणि मग अशा वेळेस प्रायमेक्विन देताना G6PD डिफिशियन्सी स्टॅटस चेक करणं गरजेचं आहे. इस्पेशली ह्या स्टेटमध्ये तर करतातच. ओके. आणि आता स्ट्रिप टेस्ट पण अवेलेबल आहे, स्पॉट टेस्ट फॉर डिटेक्टिंग G6PD डिफिशियन्सी. G6PD डिफिशियन्सी असेल अशा पेशंट मध्ये प्रायमेक्विन जनरली काय केलं पाहिजे? अवॉइड. अवॉइड केलं Avoid. पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये प्रायमेक्विन देताना काही प्रोसिजर फॉलो होते का नाही होत? तो प्रायमेक्विन तुम्ही दिला आहे की नाही? दिलाय सर, नाही होत तिकडे. भरपूर. नाही होत फॉलो. तर मे बी महाराष्ट्रात इन्सिडन्स जास्त नाहीये, ते एक रिझन असू शकतं. जिथं इन्सिडन्स जास्त आहे तिथं स्ट्रिप टेस्ट G6PD डिफिशियन्सी आहे का नाही ते पाहण्यासाठी वापरतात. हिमोलायसिस झालं तर डार्क कलर युरिन येते आणि हे पहिले इंडिकेशन आहे. मग जर एखाद्या पेशंटने तुम्हाला सांगितले की डार्क कलरचं युरिन होतंय तर अशा वेळेस प्रायमेक्विन तुम्ही काय केलं पाहिजे? स्टॉप केलं पाहिजे. स्टॉप केलं पाहिजे. ओके. हो. ठीक आहे. तर हे नोट्स मध्ये मी डिटेल मेन्शन केलेलं आहे. स्लाइड मध्ये नाहीये. तुम्ही नोट्स मध्ये थोडं एकदा चेक करा. वर्ड फॉर्मॅटला जे PDF दिलं त्यात चेक करा. ओके. आणि क्लोरोक्विन क्विनिन आपण प्रेग्नन्सी मध्ये यूज करू शकतो, परंतु प्रायमेक्विन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी बिकॉज फिटस जो आहे म्हणजे जेव्हा प्रायमेक्विन यूज करतो तो प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करून ते फिटल सर्क्युलेशन मध्ये जातं आणि फिटस मध्ये गेल्यानंतर एक लक्षात घ्या की फिटस इज G6PD डिफिशियंट. मग फिटस G6PD डिफिशियंट असेल आणि प्रायमेक्विन तिकडे गेल्यानंतर फिटल सर्क्युलेशन मध्ये तिथं काय होऊ शकतं? मग हिमोलायसिस, फिटल हिमोलायसिस होऊ शकतं आणि ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळं इन प्रेग्नन्सी प्रायमेक्विन इज कॉन्ट्राइंडिकेटेड. कॉन्ट्राइंडिकेटेड. आता डोस काय आहे प्रायमेक्विनचे? तुम्ही काय कशासाठी यूज केलेला आहे प्रायमेक्विन? किती दिवस यूज केलाय प्रायमेक्विन? 14 दिवस. 14. हा. मग ते पी 14 व्हायवेक्स, days. हा, पी व्हायवेक्स किंवा पी ओव्हेल जर इन्फेक्शन असेल तर क्लोरोक्विन, क्विनिन किंवा आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह यूज केल्यानंतर तुम्ही 14 दिवस प्रायमेक्विन देतात आणि त्याचा डोस किती आहे? 15 mg once a day. वन्स ए डे. तर हे पण तुम्हाला विचारू शकता. 15 mg वन्स ए डे फॉर 14 days. हे पी व्हायवेक्स किंवा पी ओव्हेल इन्फेक्शन असेल. आता पी फॅल्सिपॅरम मध्ये काही रोल आहे का त्याचा? तर पी फॅल्सिपॅरम मध्ये रिलॅप्सचा चान्सेस आहेत का? नाही. नाही. म्हणजे नाही. म्हणजेच ओके, प्री फॅल्सिपॅरम मध्ये रिलॅप्सचे चान्सेस नाही. नाही. तर पी फॅल्सिपॅरम मध्ये तो कोणत्या गोष्टीसाठी यूज होऊ शकतो? तर पी फॅल्सिपॅरम मध्ये अजून एक पॉइंट इथं लिहायचं राहिला की प्रायमेक्विनला गॅमेटोसाइडल ऍक्शन पण आहे. काय आहे? गॅमेटोसाइडल ऍक्शन. तर गॅमेटोसाइडल ऍक्शन जी आहे प्रायमेक्विनची, आता क्लोरोक्विन आणि क्विनिनला पण गॅमेटोसाइडल ऍक्शन होती का? आठवतंय का? क्लोरोक्विन
पी वायवेक्सच्या अगेन्स्ट. पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेलच्या अगेन्स्ट आहे. पी फॅल्सिपॅरमच्या अगेन्स्ट होती का? नाही नाही. नाही मग पी फॅल्सिपॅरम मध्ये क्लोरोक्विन आपण यूज केला तर क्लिनिकल क्युअर होणार आहे, करेक्ट आहे? नाही. क्लिनिकल क्युअर होईल. क्लिनिकल क्लिनिकल क्युअर होईल. रेडियल परंतु रेडियल नाही, परंतु इन्फेक्शन हे ह्युमन पासून मॉस्किटो पर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी जे गॅमेट्स आहे त्याच्या अगेन्स्ट क्लोरोक्विन इफेक्टिव्ह आहे का पी फॅल्सिपॅरमच्या गॅमेटच्या? नाही. नाही. नाही मग त्या गॅमेटोसाइडल पॉइंट ऑफ व्ह्यू ती क्लोरोक्विनचं तर ऍक्शन नाही गॅमेट्सवर, मग ते गॅमेट्स किल करण्यासाठी क्लोरोक्विन बरोबर पी फॅल्सिपॅरम Primaquine. इन्फेक्शन मध्ये प्रायमॅक्विन काही ठिकाणी देतात आणि तो डोस 45 mg सिंगल डोस आहे. क्लोरोक्विन आणि क्विनिन बरोबर पी फॅल्सिपॅरम इन्फेक्शन ट्रीट करायचं असेल तर क्लोरोक्विन क्विनिन देतात, पण त्याच्याबरोबर गॅमेटोसाइडल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण प्रायमॅक्विन 45 mg ऍड करू शकतो. आता हे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये बघितलंय का तुम्ही का नाही? नाही. 45 mg प्रायमॅक्विनचा डोस पुढे यूज केलाय पी फॅल्सिपॅरमला कधी? नाही सर. नाही आम्ही नाही केलं सर. नाही. तर क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते नाही आहे. त्याचं म्हणजे कसं आहे की जिथं ट्रान्समिशन जे आहे इन्फेक्शन तिथं समजा ते ट्रान्समिशन फार स्लो रेटने होत असेल अशा ठिकाणीच हे प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन फ्रॉम ह्युमन टू मॉस्किटो प्रिव्हेंट केलेलं इफेक्टिव्ह राहू शकतो. जिथं हायली एंडेमिक एरिया आहेत अशा ठिकाणी हे प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू एवढा त्याचा काही रोल येत नाही. त्यामुळं क्लोरोक्विन बरोबर प्रायमॅक्विन 45 mg गॅमेटोसाइडल पॉइंट ऑफ व्ह्यू इन पी फॅल्सिपॅरम इन्फेक्शन मध्ये पी फॅल्सिपॅरम इन्फेक्शन साठी क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते यूज होत नाही, पण बुक्स मध्ये मेन्शन आहे. ओके, तर हे तुम्हाला माहित नसेल ते तुमच्याशी मी डिस्कस केला. अजून कशासाठी प्रायमॅक्विन यूज होऊ शकतो? आता याच्यावरून तुम्ही सांगा मला. मी तर सांगितलं एक प्रायमॅक्विन एक रिलॅप्स प्रिव्हेंट करण्यासाठी वापरला, पी व्हायवेक्स पी ओव्हेल बरोबर. त्यानंतर गॅमेटोसाइडल पॉइंट ऑफ व्ह्यू इथं मेन्शन नाही गॅमेटोसाइडल ऍक्शन, पण गॅमेटोसाइडल ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू वापरला. अजून कशासाठी वापरू शकता? कॉझल प्रोफायलॅक्सिस. व्हेरी गुड. त्यासाठी 0.5 mg पर केजी डोस आहे. किती आहे? 0.5 mg पर केजी कॉजल प्रोफायलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू. 3 यूज लक्षात आले मलेरिया पॉइंट ऑफ व्ह्यू. पी व्हायवेक्स पी ओव्हेल मध्ये रॅडिकल क्युअर टू प्रिव्हेंट रिलॅप्स. पी फॅल्सिपॅरम मलेरिया मध्ये प्रायमॅक्विन सिंगल 45 mg कशासाठी वापरतात? गॅमेटोसाइडल. थर्ड जो आहे कॉझल प्रोफायलॅक्सिस साठी काय डोस आहे? 0.5 mg पर केजी. ओके. त्याचप्रमाणे अजून काही यूज आहे का प्रायमॅक्विनचा? तर त्याचा यूज आहे. प्रायमॅक्विन निमोनिया. आपण 15 mg पर डे गिव्हन म्हणजे वी यूज अलॉंग विथ क्लिंडामायसिन 600 mg TDS as an alternative drug for pneumocystis jirovecii pneumonia in AIDS patient. तर प्रायमॅक्विन क्लिंडामायसिन कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो. 15 mg प्रायमॅक्विन वन्स डेली द्यायचं आणि क्लिंडामायसिन 600 mg TDS. तर क्लिंडामायसिन प्लस प्रायमॅक्विन कॉम्बिनेशन वी यूज in the alternative drugs in pneumocystis jirovecii pneumonia in AIDS patient. ते अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे pneumocystis jirovecii pneumonia, त्यात यूज होतो. म्हणजे 4 युजेस प्रायमॅक्विनचे आपण पाहिले. आता एवढं डिटेल मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त रोल ऑफ प्रायमॅक्विन इन मलेरिया, पी व्हायवेक्स पी ओवेल साठी कशासाठी आहे, दुसरा पी फॅल्सिपॅरम मलेरियात कशासाठी आहे आणि कोणत्या प्रोफायलॅक्सिस साठी ते यूज करू शकतो. तर
हे 3 पॉइंट्स लक्षात आले युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू मलेरियाच्या. येस सर. ओके. आणि अजून एक यूज काय आहे, निमोनिया. कोणता? निमोसिस्टिस Yes. जिरोविकाय न्यूमोनिया इन एड्स पेशंट. एड्स पेशंट मध्ये निमोसिस्टिस जिरोविकाय इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात, त्याने न्यूमोनिया डेव्हलप होतो. त्यासाठी प्रायमॅक्विन कशा बरोबर देतात, कोणत्या ड्रग बरोबर कंबाईन करतात? क्लिंडामायसिन. क्लिंडामायसिन. तर अशा प्रकारे प्रायमॅक्विन आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. तर क्लोरोक्विन, क्विनिन आणि प्रायमॅक्विन हे तिन्ही ड्रग आपले झालेले आहे. तर आता लास्ट ग्रुप कोणता राहिलाय? आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह. तर बाकीचे जे ड्रग आहे ते ब्रीफ मध्ये करा, तुम्ही डिटेल मध्ये करू नका, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पहिले टार्गेट करा. 8 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी वाटतं. त्या दृष्टीने आपण पहिले तेच कम्प्लीट करायचं जे कॉमनली यूज होतात आणि त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. ओके. आता हे जे आहे हे मी बाकीचे ड्रग थोडक्यात डिस्कस करणार आहे. सल्फोनामाइड म्हणजे सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन. आपण सल्फोनामाइड मध्ये सिक्वेन्शनल ब्लॉकर डिस्कस केलं होतं, आठवते तुम्हाला? हो सर. Trimethoprim sulfa. Cotrimoxazole. क्वाट्रिमोक्झॅझोल सिक्वेन्शनल ब्लॉक. ओके. तसं सल्फोनामाइड जे आहे ते डायहायड्रोफोलिक ऍसिड सिंथेज एन्झाईम जे आहे ते Folic inhibit synthase. करतात. आणि जे पायरिमिथॅमिन जो आहे याच्यात सल्फाडॉक्सिन पायरिमिथॅमिन, तर पायरिमिथॅमिन डायहायड्रोफोलिक रिडक्टेज इनहिबिट करतो. दोन्ही कॉम्पोनंट जर अलोन यूज केले तर स्लो ऍक्टिंग आहे, कॉम्बिनेशन यूज केलं तर फास्ट ऍक्टिंग आहे. तर त्यामुळे सल्फाडॉक्सिन पायरिमिथॅमिन कॉम्बिनेशन आपण यूज करतो. परंतु आता करंट रिकमेंडेशन असं आहे की सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशनलाही रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढलेत. त्यामुळे सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन, जसं मेफ्लोक्विन विषयी आपण पाहिलं होतं, आता सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन आपण ऑलवेज वी शुड यूज अलॉंग विथ आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? लक्षात आलं हे? Yes. ओके. तर आपण सल्फाडॉक्सिन यूज करू शकतो पायरिमिथामाइन बरोबर, किंवा डॅप्सोन पण यूज करू शकतो. डॅप्सोन हा ड्रग कुठे यूज होतो? Leprosy. लेप्रसी. Leprosy. तर लेप्रसी मधला तो ड्रग आहे, तो पण मलेरियात यूज होतो. डॅप्सोन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन किंवा सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन. तर सल्फाडॉक्सिन आणि डॅप्सोन हे ड्रग डायहायड्रोफोलिक ऍसिड सिंथेज एन्झाईम इनहिबिट करतात आणि पायरिमिथामाइन डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम इनहिबिट करतो. त्यामुळं फॉलिक ऍसिड सिंथेसिस अफेक्टेड होते आणि त्याच्यामुळं डीएनए सिंथेसिस पण अफेक्ट होते. तर हे मेकॅनिझम आहे, डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. डोस आहे सल्फाडॉक्सिन 1500 mg प्लस पायरिमिथामाइन 75 mg. ओके. ओके. हे पहा, डोस काय आहे? सल्फाडॉक्सिन 1500 mg, पायरिमिथामाइन 75 mg, सिंगल डोस. ओके. काय आहे? सिंगल डोस सल्फाडॉक्सिन 1500 mg आणि पायरिमिथामाइन किती आहे? 75 mg. आणि करंट रिकमेंडेशन काय आहे? Always use with artesunate Artesunate. compulsory along with sulfur. ओके. तेवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीही लक्षात ठेवू नका. ओके. ओके. प्रोग्वेनिल हा जो ड्रग आहे, जस्ट एक मिनिट, हा बायगोनाइड आहे. ओके. इरोथ्रोसायटिक स्टेजवर ब्लड शिजवण्यासाठी ऍक्शन आहे, स्लो ऍक्टिंग आहे. प्री इरोथ्रोसायटिक स्टेजवर पी फॅल्सिपॅरमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे. एक्झो इरोथ्रोसायटिक गॅमेटोसाइडल ऍक्शन नाही आहे. ओके. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम इनहिबिट होतो. इंडियामध्ये रेअरली यूज होतो, त्यामुळे नाही लक्षात ठेवला तरी चालेल. ओके. प्रोग्वेनिल
टेट्रासायक्लिन, डॉक्झीसायक्लिन जे ड्रग आहेत, स्लो ऍक्टिंग ड्रग आहे. Weak blood schizoidal action against all plasmodial species, including chloroquine, mefloquine, sulfadoxine, pyrimethamine resistant P. falciparum. म्हणजे जिथं क्लोरोक्विन रेजिस्टन्स आलेला आहे, क्लोरोक्विनचा रेजिस्टन्स आहे, मेफ्लोक्विनला आहे, सल्फाडॉक्सिन पायरेमिथामाइनला आहे, तर अशा वेळेस आपण टेट्रासायक्लिन किंवा डॉक्झीसायक्लिन यूज करू शकतो. याला टिश्यू सिजोंटिसाइडल आणि गॅमेटोसाइडल ऍक्शन नाहीये. Only use in combination with chloroquine resistant. Only use in combination to treat chloroquine resistant P. falciparum or P. vivax malaria. नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम मध्ये क्विनिन बरोबर हे डॉक्झीसायक्लिन कॉम्बिनेशन आता आपण यूज करतो. क्विनिन, डॉक्झीसायक्लिन किंवा टेट्रासायक्लिन तर कॉम्बिनेशन मध्ये यूज करायचं आहे. म्हणजे जे स्लो ऍक्टिंग ड्रग्ज आहे ना, ते ऑलवेज वी यूज इन कॉम्बिनेशन. जसं आपण पाहिलं तर आता टेट्रासायक्लिन, डॉक्झीसायक्लिनचं तर पाहिलंच आहे. त्याच्यानंतर याच्या आधीचे जे ड्रग बघितले त्यामध्ये पण तेच पाहिलेलं आहे. सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन जे आहे, ते जे कॉम्बिनेशन आहे ते पण आर्टिसोनेट बरोबर यूज करायचं आहे. तर टेट्रासायक्लिन किंवा डॉक्झीसायक्लिन जे आहे ते आपण कशा बरोबर यूज करतो? क्विनिन बरोबर. कशा बरोबर? क्विनिन. आणि किमोप्रोफिलॅक्सिस साठी आपण क्लोरोक्विन रेजिस्टन्स मलेरियाचे म्हणजे किमोप्रोफिलॅक्सिस करायची असेल तर डॉक्झीसायक्लिन 100 mg पर डे यूज करतो. तर याच्यामध्ये पण डिटेलमध्ये मी जात नाहीये, ओके, कारण तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही. क्लिंडामायसिन पण स्लो ऍक्टिंग ब्लड सिजोंटिसाइडल आहे. नो ऍक्शन ऑन टिश्यू अँड गॅमेटोसाइड. सेकंड चॉइस ड्रग टू डॉक्झीसायक्लिन फॉर ऍडिंग टू क्विनिन for artesunate for treatment of multi-drug resistant falciparum or chloroquine resistant vivax malaria. म्हणजे डॉक्झीसायक्लिन आपण क्विनिन बरोबर ऍड करत होतो, बरोबर आहे. तर त्याला अल्टरनेटिव्ह जर डॉक्झीसायक्लिन म्हणजे डॉक्झीसायक्लिनला कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, प्रेग्नन्सीत आपण टेट्रासायक्लिन यूज करू शकतो का? नाही. नाही. तर क्लोरोक्विन सेफ आहे, क्विनिन सेफ आहे. मग क्विनिन डॉक्झीसायक्लिन कॉम्बिनेशन प्रेग्नन्सीत यूज करू शकतो का? नाही. नाही करू शकत. त्याच्याऐवजी आपण ओके ओके तर मग त्यावेळेस आपल्याला त्याला अल्टरनेटिव्ह ड्रग पाहणं गरजेचं असतं. तर क्लिंडामायसिन इज अ सेकंड चॉईस ड्रग टू डॉक्झीसायक्लिन फॉर ऍडिंग विथ क्विनिन आर्टिसुनेट फॉर मल्टी ड्रग रेजिस्टंट पी फॅल्सिपॅरम किंवा क्लोरोक्विन रेजिस्टंट पी व्हायवेक्स मधल्या. इट कॅन बी यूज इन चिल्ड्रन अँड प्रेग्नंट वुमेन. मला आता कोणीतरी मेसेज केला की क्लोरोक्विन प्रेग्नन्सीत कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे का? तर नाही, आपण सेफली यूज करू शकतो क्लोरोक्विन, क्विनिन. लक्षात आलं. परंतु प्रायमेक्विन काय आहे? बेटर Contraindicated. कॉन्ट्रा इंडिकेटेड. डॉक्झीसायक्लिन काय आहे? Contraindicated. कॉन्ट्रा इंडिकेटेड. ओके. तर मेजर गोष्टी आपण डिस्कस करत आहे. नॉट यूज फॉर किमोप्रोफिलॅक्सिस पर्पज बिकॉज थ्राइस डेली डोसिंग अँड रिस्क ऑफ ऍडव्हर्स इफेक्ट. आता सर्वात महत्वाचा पार्ट आपण डिस्कस करत आहोत, आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह. तर त्याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ही क्लोरोक्विन किंवा क्विनिन पेक्षा वेगळी आहे, प्रायमॅक्विन पेक्षा वेगळी आहे. तर आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह पण लॉंग क्वेश्चन साठी तुम्हाला चांगला प्रिपेअर करायचा आहे. क्लोरोक्विन तर करायचाच आहे, क्विनिन करायचा आणि हा एक करायचा आहे. तर आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह, ओके. तर आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणकोणते ड्रग येतात? आर्टिसोनेट येतं, आर्टिमिथर येतं, आर्टिइथर येतं. तर आर्टिमायसिनिन इज द ऍक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द प्लांट आर्टिमायसिया एन्युआ. ते चायनामध्ये यूज केलं जातं, ओके ओके. आणि त्याला अँटी मलेरियल प्रॉपर्टी आहे. आणि त्यानंतर मग त्याचे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आले. तर आर्टिमायसिनिन इज द active principle of plant Artemisia annua used in Chinese traditional medicine as क्विंगाओसू. तिकडे त्याला क्विंगाओसू म्हणायचे. काही महत्वाचा नाही हा पॉइंट, हा महत्वाचा आहे. आर्टिमायसिनिन डेरिव्हेटिव्ह केमिकली जर स्ट्रक्चर पाहिलं तर केमिकली आर्टिमायसिनिन इज अ सेस्क्विटरपाइन लॅक्टोन कंटेनिंग इंडोपरॉक्साइड ब्रिज. ह्या ड्रग्ज मध्ये
एंडोपरॉक्साईड ब्रिज असते. ओके, तर ही ब्रिज फार महत्वाची मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू, एंडोपरॉक्साईड ब्रिज. तर ते आपण नंतर पाहणारच आहोत. ती इंटॅक्ट पाहिजे जेव्हा ड्रग आपण देतो. आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह मध्ये आर्टिसुनेट आहे, आर्टिमिथर आहे, आर्टी इथर आहे आणि रिसेंटली काही अडिशनल ड्रग्स अवेलेबल झाले, डायहायड्रो आर्टिमायसिनिन आणि आर्टेरोलेन. यापैकी कोणता ड्रग तुम्ही यूज केलेला आहे? आर्टिसुनेट. आर्टिथर. आर्टिसुनेट आर्टिसुनेट यूज केलेला आहे. हो. आर्टिसुनेट यूज केलेलं आहे. ओके, अजून आर्टी इथर, आर्टिमिथर. आर्टिसुनेट कोणत्या रूटने यूज केले तुम्ही? IV. IV. इंजेक्शन फार्सिगो 60 mg होतं. ओके, आणि आरटी इथर कोणी यूज केले, ते कसं यूज होतं? IM द्यायचं सर डेली 3 दिवस. इमाल द्यायचं, इमाल Yes. इंजेक्शन असतं येस ते येस येस. 3 दिवस द्यायचं. आरटी इथर हे इंडियामध्ये डेव्हलप झालेलं ड्रग आहे, बरोबर. एक तो पॉइंट लक्षात ठेवा. आणि आरटी इथर फक्त इंट्रामस्क्युलरली देऊ शकतो. ओके, इंट्रामस्क्युलरली. ओके ओके, ओरली यातले 3 पैकी कोणते देतात? आर्टिसुनेट येतं ओरली. Artesunate. आर्टिमिथर, Lumrex मध्ये येस. Numerics मध्ये कॉम्बिनेशन मध्ये येतं. कॉम्बिनेशन मध्ये येते. ओके, तर लक्षात घ्या, करेक्ट. आर्टिमिथर पण आपण ओरली देऊ शकतो, आर्टिसुनेट ओरली देऊ शकतो, आरटी इथर आपण ओरली देत नाही. तर आर्टिसुनेट पुढे येणारच आहे ते आता. ओके, artesunate and artemether both are prodrug and act by converting into active metabolite dihydroartemisinin. तसं dihydroartemisinin ड्रग पण अवेलेबल आहे, आर्टिरोलेन पण अवेलेबल आहे, पण तुम्ही ते पहिले 3 ड्रगचाच यूज पाहिलेला आहे. तर आपण हे ड्रग्स कोणत्या रूटने देतात? तर आर्टिसुनेट असा ड्रग येतो, ओरली देऊ शकतो, इंट्रामस्क्युलरली देऊ शकतो, IV देऊ शकतो. तर त्यांनी त्यात तुम्ही ओरली पाहिलेला यूज आणि पॅरेंटल मध्ये IV जास्त यूज होतो, बरोबर. हो. ओके, आर्टिमिथरचा विचार केला तर ओरल आणि इंट्रामस्क्युलरली आपण देतो, पण IV देत नाही. आणि आरटी इथर फक्त इंट्रामस्क्युलरली देतो, तो ओरली देत नाही आणि IV देत नाही. ओके, आणि जे डायहायड्रो आर्टिमायसिनिन किंवा आर्टिरोलेन रिसेंटली अप्रूव्ह झाले ते फक्त ओरली देतात. ओके, तो ओरली आर्टिसुनेट देतो, आर्टिमिथर देतो, डायहायड्रो आर्टिमायसिनिन देतो, आर्टिरोलेन पण ओरली देतो. पण यापैकी तुम्ही फक्त आर्टिसुनेट, आर्टिमिथर 2च पाहिलेत ना? आर्टिथर पण ओरली ओरली. हा, ओरली हे दोनच. ओरल दोनच. ओके ओके ओके, ठीक. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सगळ्यांपेक्षा वेगळी, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. महत्वाचा पार्ट आपण डिस्कस करतोय. तर स्क्यूटरपाइन लॅक्टोन एंडोपरॉक्साइड ब्रिज ह्या ड्रगच्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असते. दिस endoperoxide bridge of artemisinin derivative appears to interact with heme in the parasite. आता आपण पाहिलेलं पॅरासाइट मध्ये हेमोग्लोबिन जे आहे ते ब्रेक होऊन काय होतं? हिम आणि ग्लोबिन. ग्लोबिन. तर हे एंडोपरॉक्साइड ब्रिज कशाशी इंटरॅक्ट होती? हिम. बरोबर. ओके, आता ह्या हिम मध्ये, बरोबर आहे, तर इंटरॅक्ट विथ हिम. आता यामध्ये आयन असतं हिम मध्ये, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर Yes, sir. हे फेरस आयन जे हिम मध्ये असतं ते ह्या ब्रिजचं ब्रेक करतं ब्रिजला. म्हणजे फेरस आयन रिस्पॉन्सिबल फॉर क्लिवेज ऑफ द ब्रिज. म्हणजे एंडोपरॉक्साइड ब्रिज हिम बरोबर इंटरॅक्ट होतं. हिम पॅरासाइट मध्ये प्रेझेंट आहे आणि हिम मधला जो फेरस आयन आहे तो एंडोपरॉक्साइड ब्रिजला काय करतो? ब्रेक करतो. आणि दिस क्लिवेज ऑफ एंडोपरॉक्साइड ब्रिज रिस्पॉन्सिबल फॉर रिलीज ऑफ फ्री रॅडिकल्स, and these free radicals responsible for damage of the parasite. This free radical species binds with membrane protein, causes
लिपिड पर ऑक्सिडेशन, डॅमेज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि लायसिस ऑफ द पॅरासाइट ऑकर. आता फ्री रॅडिकल्स काय करतात हे लक्षात नाही आलं तर डायरेक्ट नेक्स्ट स्टेप तुम्ही टाकू शकतात. फ्री रॅडिकल्स रिस्पॉन्सिबल फॉर लायसिस ऑफ द पॅरासाइट. कसं करतात? जे फ्री रॅडिकल्स मेम्ब्रेन प्रोटीन्सला बाइंड होतात आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डॅमेज होतं. लिपिड पर ऑक्सिडेशन हे स्टेप तिथं घडते. आता ते लिपिड पर ऑक्सिडेशन काय आहे ते मी डिटेल जाणार नाही. फक्त फ्री रॅडिकल जे जनरेट झालेत त्यामुळं पॅरासाइटचं लायसिस होतं. म्हणजेच काय, आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह आपण घेतल्यानंतर ते पॅरासाइट मध्ये एंटर होतात. म्हणजे जेव्हा आपण आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह घेतो शरीरात ते ड्रग आल्यानंतर ते पॅरासाइट मध्ये जातात आणि कशाशी इंटरॅक्ट होतात? हिम बरोबर. पॅरासाइट बरोबर. हिम मध्ये काय असतं? फेरस आयन. बरोबर आहे, हिम मध्ये आयन आहे फेरस आयन आणि हे फेरस आयन त्या ब्रिजला काय करतात? ब्रेक करतात. सो फेरस आयन mediated cleavage of the bridge occurs and due to that there is release of free radical and this free radical responsible for lipid peroxidation and damage of endoplasmic reticulum. It results in lysis of the parasite. तर एवढा फ्लो चार्ट काढला तर आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्हची मेकॅनिझम तुमची क्लिअर होऊन जाईल. ओके, लक्षात आलंय? म्हणजे फ्री रॅडिकल्स तयार होऊन लायसिस होतं पॅरासाइट. नाही सगळं काहीच आठवलं नाही. आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह रिस्पॉन्सिबल फॉर फ्री रॅडिकल मेडिएटेड लायसिस ऑफ द पॅरासाइट. एवढं लिहिलं तरी तुम्हाला काही ना काही मार्क्स भेटतील. ओके, आता अँटी मलेरियल ऍक्शन, फास्ट ऍक्टिंग ब्लड शिजोंटिसाइडल ऍक्शन, क्विकर डिफरवेन्सेन्स, पॅरासाइटेमिया क्लिअरन्स दॅन क्लोरोक्विन. क्विकर डिफरवेन्सन म्हणजे जे साइन सिम्पटम्स आहे ना ते खूप फास्ट इम्प्रूव्ह होतात. क्लोरोक्विन पेक्षा फास्ट ते इम्प्रूव्ह होतात. पॅरासाइट सर्क्युलेशन मधून फास्ट क्लिअर होतो. बरोबर आहे, म्हणजे ब्लड शिजोंटिसाइडल ऍक्शन खूप छान आहे बट नो टिश्यू शिजोंटिसाइडल ऍक्शन. ओके, टिश्यू शिजोंटिसाइडल ऍक्शन नाही. प्री इरिथ्रोसाइटिक स्टेजवर इफेक्टिव्ह नाही, एक्झो इरिथ्रोसाइटिक स्टेजवर इफेक्टिव्ह नाही. म्हणजे कॉझल प्रोफिलॅक्सिसला इफेक्ट नाही आणि कोणत्या कशासाठी नाही? प्रिव्हेन्शन ऑफ नाही, प्रिव्हेन्शन रिलॅप्स साठी पण नाही. म्हणजे नो टिश्यू शिजोंटिसाइडल ऍक्शन मध्ये ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. गॅमोटोसाइड ऍक्शन आहे पण कोणत्या साईड कशाच्या अगेन्स्ट आहे? अर्ली स्टेजेस ऑफ द गॅमेट्स. गॅमेटोसाइडल ऍक्शन ऑल स्पेसीसच्या अगेन्स्ट आहे. काय लिमिटेशन होतं आर्टिमायसिन इन डेरिव्हेटिव्ह बद्दल मी डिस्कस केलं होतं सकाळी. ते फास्ट ऍक्टिंग आहेत पण काय लिमिटेशन आहे त्याचं? त्यांच्यामुळं काय होतं? शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन मुळे काय होतं? रिक्रुडन्स होतात. Recrudescence, yes, recrudescence in case of P. falciparum. Recrudescence is high when used alone for short duration. If we use for 3 days alone, chances of recrudescence is 50%. If we use for 5 days alone, chances of recrudescence is 5 to 10%. So how can we prevent recrudescence? Adding long Combination with other drugs. Always use longer drug. artemisinin derivative orally in combination with other drugs. Alone कधीच यूज करायचे नाही. 2 मार्कला क्वेश्चन आला तर लिहिता येईल हे. हो सर. ओके, हो सर. येऊ शकतो. ओके, ऍडव्हर्स इफेक्ट. अँटी मलेरिया ड्रग आला तर नॉशिया, ओमेटिंग, ऍबडोमिनल पेन लिहायचंच आहे. क्लोरोक्विन, क्विनिन, प्रायमॅक्विन, आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह. ओके, इचिंग, ड्रग फिवर आहे. त्यानंतर रेड ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हेडेक, टिनाइटस, डिझिनेस, सीएनएस. टिनाइटस, डिझिनेस क्विनिन बरोबरही दिसून येत होतं. ओके, डार्क युरिन, ब्लिडिंग, एसटी सेगमेंट चेंजेस, क्यूटी प्रोलॉंगेशन पण याच्यात दिसून येतं. तर आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह काही ईसीजी चेंजेस करतात, त्यात एसटी सेगमेंट चेंजेस आहे, क्यूटी प्रोलॉंगेशन ऍडव्हर्स इफेक्ट आहे, फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक होऊ शकतो, रेटिक्युलोपेनिया, रेटिक्युलोसाइट काउंट कमी होतो, ल्युकोपेनिया, ल्युकोपेनिया प्रायमेक्विन बरोबर पण आहे. ओके,
तर हे रेअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये रेअर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये एक तर सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट आणि सीव्हीएस ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. सीएनएस मध्ये हेडेक, टिनाइटस, डिझिनेस. ओके. आणि सीव्हीएस मध्ये क्यूटी प्रोलॉंगेशन, एसटी सेगमेंट चेंजेस आणि फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक. ऍटलिस्ट एवढे लक्षात ठेवायचे. आणि ब्लड रिलेटेड रेटिक्युलोपेनिया अँड ल्युकोपेनिया. तर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये आपल्याला हे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला काही लॉजिक नाही. त्यामुळं तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी असं दुसरं काही हे नाहीये बेस. फक्त आता क्यूटी प्रोलॉंगेशन हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो ल्युमिफॅन्ट्रिन बरोबर पण होता. ओके. अजून कशा बरोबर होता तो? मेफ्लोक्विन बरोबर होता. ओके. पेन पण होता. हो. तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट, सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट, सीव्हीएस ऍडव्हर्स इफेक्ट आणि ब्लड रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. कसं यूज करतो आपण ते? अनकॉम्प्लिकेटेड मलेरियामध्ये पी फायल्सिपॅरम व्हायवेक्स मध्ये यूज करू शकतो आणि ओरली आपण यूज करतो आर्टिमायसिन कॉम्बिनेशन. सिव्हिअर किंवा कॉम्प्लिकेटेड पी फॅल्सिपॅरमला आपण IV आर्टिसुनेट यूज करतो. ऍडव्हान्टेज काय आहे क्विनिनवर? फास्टर पॅरासाइट क्लिअरन्स, सेफर अँड बेटर टॉलरेटेड दॅन क्विनिन, डोसिंग शेड्यूल इज सिम्पलर, हायर इफिकेसी अँड लोअर मॉर्टेलिटी. त्यामुळं आता क्विनिन पेक्षा आर्टिसुनेट जास्त आपण प्रेफर करतो IV. काही अदर यूज आहे का आर्टिसुनेटचा? काही अदर फिवर्स मध्ये यूज होतो का? म्हणजे मलेरिया डायग्नोसिस टेस्ट आल्यानंतरच आर्टिसुनेट यूज करतात का काही मलेरिया टेस्ट निगेटिव्ह आली तरी काही जण यूज करतात क्लिनिकल प्रॅक्टिस So, मध्ये? मी काही फिजिशियन्स पाहिले जे डेंग्यू मध्ये पण वापरतात. हा, मग तेच मला त्याचा काही रोल आहे का? माहित नाही सर. fever with chills सर असेल ना सर, एम्पिरिकल अनडायग्नोज यूज असेल येतो. तरी पण करतात. येस, इम्पेरिकल यूज आहे. डेंग्यू आहे मध्ये मी आर्टिसुनेटचा यूज पाहिलाय. इवन मलेरियाची टेस्ट निगेटिव्ह आहे. आता कसं आहे, रॅपिड मलेरिया टेस्ट निगेटिव्ह आहे. काही वेळेस असं होतं मलेरियाची टेस्ट पॉझिटिव्ह फार कमी येतात. असं पण एक आहे. सर त्यामुळं मलेरिया निगेटिव्ह हं, मलेरिया निगेटिव्ह डझंट रूल आउट द मलेरिया डायग्नोसिस ना सर. बरोबर. ते आहे. fever मध्ये ब्लड घेतलं तरच पॉझिटिव्ह येतो शकतो. हो, बरोबर आहे. त्यामुळं आर्टिसुनेटचा यूज म्हणजे डेंग्यू मध्ये पण पाहिलेला आहे, पण तो आता का यूज होतो त्याविषयी मला पण क्लिअर माहित नाही. तर आर्टिमायसिन डेरिव्हेटिव्ह आपण अनकॉम्प्लिकेटेड मलेरियामध्ये यूज करायचे असेल तर कॉम्बिनेशन मध्ये यूज करायचे. अनकॉम्प्लिकेटेड क्लोरोक्विन रेजिस्टंट मलेरिया. कॉम्प्लिकेटेड असेल तर आर्टिसुनेट IV किंवा आरटी इथर इंट्रामस्क्युलरली आपण यूज करतो. आर्टिमिथर यूज करू शकतो इंट्रामस्क्युलरली, पण IV पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त आर्टिसुनेट आहे, हे लक्षात घ्या. आर्टिमिथर, आरटी इथर हे इंट्रामस्क्युलर आहे, IV नाही देत. ओके. आता बघा, आता हे चार्ट त्रिपाठीमध्ये पण मेन्शन आहेत. मी तुमच्याशी डिस्कस करतो. एक्झाम मध्ये महत्वाचे नाही, फक्त काय आहे माहितीये का, कसं आपल्याला कसं देतात ते लक्षात घ्यायचं आहे. आता ही अनकॉम्प्लिकेटेड मलेरियाची ट्रीटमेंट आहे. म्हणजे अनकॉम्प्लिकेटेड मलेरियाच्या ट्रीटमेंट मध्ये आपण कोणता रूट यूज करणार? ओरल. ओके. ओरल ओके. आता हे जनरली व्हायवेक्स किंवा ओव्हेल मलेरिया जो असतो, ते व्हायवेक्स ओव्हेल किंवा याच्यामध्ये आता पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेल मलेरियाचं आपण पहिले पाहणार आहे. यात काय आता काही पॉइंट्स मध्ये मिस्टेक्स पण आहेत, पण ते आता आपण डिस्कस डिटेलमध्ये आपण त्यात काय पॉइंट आहे ते फक्त मी तुम्हाला सांगतो. इथं ऍक्च्युली ही पी व्हायवेक्स आणि ओव्हेलची ट्रीटमेंट आहे. मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये रिलॅप्स नसतो, त्यामुळे प्रायमेक्विनची गरज आहे का मलेरियाला? नाही. नाही. तर ते आता मलेरिया तिथं त्यांनी टाकलेलं आहे. तर आता क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया असेल तर सगळ्यात सोपं आपण असं लक्षात घेऊ, क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया असेल, पी व्हायवेक्स आणि पी ओव्हेल, तर कसं यूज करायचं?
तर क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया असेल तर मी तुम्हाला सांगितले 3 डोस आहे. 60 मिलीग्राम स्टॅट आफ्टर 8 आवर्स किती आहे? 300 मिलीग्राम. 300 सेकंड डे आणि थर्ड डे 300 मिलीग्राम इच. आणि पी वावेक्स पी ओव्हेल असेल तर ही ट्रीटमेंट झाल्यानंतर काय ऍड करायचंय? प्रायमाक्विन 15 mg 14 दिवस. 40. लक्षात आलं? लक्षात आलं हे? ओके. येस. आता समजा क्लोरोक्विन रेजिस्टन्स मलेरिया असेल तर त्यामध्ये एक तर आपण आर्टिमायसिन कॉम्बिनेशन देऊ शकतो, बरोबर आहे, किंवा आपण क्विनिन यूज करू शकतो. तर क्विनिनचा डोस पहा किती आहे? 600 mg 8 आवरली किती दिवस? 7 दिवस. 700. क्विनिन 600 mg 8 आवरली 7 डेज. हे आपण ओरली यूज केलंय क्विनिन कोणी? हो सर. केलंय. तर हो 600 सर, mg टॅबलेट माहिती आहे क्विनिनची 600 mg. 300 mg ची येते सर टॅबलेट. रेस्क्यू रेस्क्यू. ओके 300 येते, 600 चे नाही येत. नाही येत. नाही. ओके. आणि सर 600 दिलं ना की 2 डोस मध्येच टिनिटस बसतो पेशंट. बसतो का? मग तुम्ही हो. 300 mg यूज करताय 300 बीडी जास्तीत जास्त. बीडी. आता हे Rescue tablet. आता ॲज पर बुक 600 mg 8 आवरली 7 डेज द्या म्हणता, आणि त्याच्याबरोबर डॉक्झीसायक्लिन 100 mg डेली 7 डेज देता, म्हणजे क्विनिन डॉक्झीसायक्लिन कॉम्बिनेशन. तुम्ही क्विनिन अलोन यूज केलं तर क्विनिन डॉक्झी यूज केलंय? क्विनिन डॉक्सी. क्विनिन डॉक्झी यूज केलंय. येस. ओके ओके. आता समजा डॉक्झीला कॉन्ट्रा इंडिकेशन असेल तर आपण काय ऍड करू शकतो डॉक्झीच्या ऐवजी? क्लिंडामाइसिन क्लिंडामायसिन. 600 mg बीडी फॉर 7 डेज. आता हे झालं क्लिनिकल क्युअर, आणि रिलॅप्स साठी परत प्रायमॅक्विन ऍज सच आपल्याला ऍड करायचं आहे, बरोबर. त्यानंतर आता दुसरा अल्टरनेटिव्ह काय आहे? क्लोरोक्विन रेजिस्टंट पी व्हायवेक्स पी ओव्हेल मलेरिया असेल तर आर्टिमायसिन इन कॉम्बिनेशन ट्रीटमेंट, बरोबर. मग त्यात आर्टिसुनेट सल्फाडॉक्सिन पायरेमिथामाइन कॉम्बिनेशन आहे, आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिन कॉम्बिनेशन आहे. हे 2 कॉम्बिनेशन तरी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आर्टिसुनेट सल्फाडॉक्सिन पायरेमिथामाइन, आर्टिसुनेट मेफ्लोक्विन आणि आर्टिमिथर ल्युमिफेंट्रिन. परंतु पी व्हायवेक्स पी ओव्हेल असेल तर हे कॉम्बिनेशन जरी यूज केलं तर शेवटी परत रिलॅप्स प्रिव्हेंट करायला काय ऍड करायचंय? प्रायमाक्विन. प्रायमॅक्विन. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता पी फॅल्सिपॅरम मलेरिया आहे, ओके, आणि क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह आहे. मग काय यूज करणार याच्यात आपण? Chloroquine. क्लोरोक्विन प्लस इथं पहा प्रायमॅक्विन दिलेला आहे. किती डोस दिलाय? Single dose. सिंगल डोस. कशासाठी यूज होणार हा? Yeah, रिलॅप्स. नाही, नाही, पी relapse फॅल्सिपॅरम मध्ये साठी. रिलॅप्स येतच नाही ना. प्रायमॅक्विन Gametocyte. 45 प्रिव्हेन्शन ऑफ द स्प्रेड. स्प्रेड. पण हे आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण यूज करत नाही, कारण आपल्याकडं इन्सिडन्सच खूप आहे, एंडेमिक एरिया खूप आहे, त्यामुळे ते एवढं यूज होत नाही प्रायमॅक्विन गॅमेटोसाइडल पॉईंट ऑफ व्ह्यू. पण बुक्स मध्ये मेन्शन आहे, म्हणजे तुम्हाला प्रायमॅक्विन 45 mg सिंगल डोस कुठं यूज करता असं कोणी विचारलं तर ऍटलिस्ट एवढं तर क्लिअर झालं पी फॅल्सिपॅरम च्या गॅमेट किल करायला, कारण क्लोरोक्विनला गॅमेटोसाइडल प्रॉपर्टी आहे पण ती पी वायवेक्स पी ओव्हेलला आहे. पी फॅल्सिपॅरमला आहे का? नाही. 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 त्यामुळे तो प्रायमॅक्विन 45 mg इथं दिलाय. म्हणजे तो कन्फ्युजन कशाशी नाही झाला पाहिजे? प्रायमॅक्विन 15 mg फॉर 14 डेजची. 14 इथं ते days. रिलॅप्स मध्ये पी वायवेक्स पी ओव्हेल. लक्षात आलं? येस सर. ओके. आता पहा आर्टिमायसिन इन कॉम्बिनेशन ट्रीटमेंट कशी आहे. तर आर्टिसुनेट जो आहे ना, आर्टिसुनेट चा डोस 100 mg बीडी आहे. डोस तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असतील कारण तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते यूज करताय. प्लस सल्फाडॉक्सिन पायरेमिथामाइन कॉम्बिनेशन यूज करायचं. आर्टिसुनेट 100 mg बीडी द्या 3 दिवस, आणि त्याच्याबरोबर एक डोस सल्फाडॉक्सिन पायरेमिथामाइनचा देत आहे. सल्फाडॉक्सिन पायरेमिथामाइन मध्ये सल्फाडॉक्सिनचा डोस किती? 1500 mg आणि 1500. पायरेमिथामाइनचा 75 mg. 75. म्हणजे आर्टिसुनेट 3 दिवस बीडी दिलं आणि सल्फाडॉक्सिन किती वेळा दिलं? एकदाच दिला फक्त. एकदाच. एकच डोस, बरोबर. आता दुसरं आहे आर्टिसुनेट मेफ्लोक्विन. याच्यामध्ये आर्टिसुनेट 100 mg बीडी द्या 3 दिवस
मेफ्लोक्विन 2 दिवस द्यायचं याच्यात. सेकंड डे ला द्यायचं आणि थर्ड डे ला द्यायचं. सेकंड डे ला 750 mg द्यायचं, थर्ड डे ला 500 mg द्यायचं. आता हे सगळे वेगवेगळे टॅबलेट आहे, फिक्स डोस कॉम्बिनेशनचे नाही, पण आर्टिमिथर लुमिफेंट्रिन कॉम्बिनेशन फिक्स डोस मध्ये अवेलेबल आहे. आर्टिमिथर 80 mg आहे आणि लुमिफेंट्रिन किती mg आहे? 480 mg. BD फॉर 3 days. सगळ्यात सोपं कोणतं आहे? आर्टिमिथर प्लस लुमिफेंट्रिन 3 days. 3 days. ते एक टॅबलेट मध्ये दोन्ही ड्रग असणार. आर्टिमिथर 80 mg, लुमिफेंट्रिन 480 mg. ट्वाईस डेली द्या, 3 दिवस द्या. लक्षात आलं? लक्षात आलं हे 3. म्हणजे सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइन कॉम्बिनेशन आर्टिसोनेट बरोबर यूज केलं तर सल्फाडॉक्सिन पायरिमिथामाइनचे किती डोस दिलेत? सिंगल डोस. सिंगल आणि आर्टिसोनेट बरोबर मेफ्लोक्विन यूज केलं तर किती डोस दिले मेफ्लोक्विन? 3 days. नाही, दोन दोनच. डोस. दोन डोस. सेकंड डे ला 750 आणि थर्ड डे पहिल्या दिवशी नाही देत. सेकंड डे ला 750 आणि थर्ड डे ला 500. 500. आणि आर्टिमिथर लुमिफेंट्रिन हे एकत्रच यूज करतात. BD फॉर 3 days. लक्षात आलं? येस सर. ओके, तर ते एक आहे. क्लोरोक्विन रेजिस्टंट फॅल्सिफेरम मलेरिया मध्ये आपण अनकॉम्प्लिकेटेड मलेरियाला आर्टिमायसिन कॉम्बिनेशन ट्रीटमेंट देतो, किंवा आपण क्विनिन पण यूज करू शकतो. क्विनिन डॉक्झी किंवा क्विनिन क्लिंडामायसिन कॉम्बिनेशन. लक्षात आलं? ठीक. आता हे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत, ते तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्यात मी डिटेल जात नाही. ओके. आणि IV कसं देतात त्यात फक्त आपण आर्टिसोनेटचं डिस्कस करूया. कसं देतात IV? 120 mg लोडिंग डोस. लोडिंग डोस 120 mg लोडिंग टॅग डोस. देतो. नंतर Start. 60 mg ओडी देतो. स्टॅट डोस 2.4 mg per kg. ओके, म्हणजे तुम्हाला जसं माहित आहे तसं मेन्शन करा बुक्स मध्ये, आणि हे तुम्हाला कोणी विचारणार नाही कसं देता. ठीक आहे, त्यात मी डिटेल जात नाही. फक्त क्विनिन देताना आपण डेक्स्ट्रोज मध्ये देतो, हे तर तुम्हाला माहित आहे, हायपोग्लायसेमिया प्रिव्हेंट होण्यासाठी. ओके. त्यानंतर आता कॉजवल प्रोफिलॅक्सिस आणि सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस या 2 गोष्टी राहिल्यात. शेवटचा पार्ट आहे 10 मिनिटाचा, तो कम्प्लीट करू. तर कॉजवल प्रोफिलॅक्सिस साठी बेस्ट ड्रग कोणतं आहे बरं? प्रायमॅक्विन आहे, प्रोग्वॅनिल आहे का पायरिमिथामाइन आहे? ट्रायमाक्विन. प्रायमॅक्विन. कारण सगळ्या स्पेसिसच्या अगेन्स्ट कव्हर करतं ते. 0.5 mg पर kg. प्रोग्वॅनिल पायरिमिथामाइन कशाच्या अगेन्स्ट आहे? फक्त Falciparum. ओके, एवढं जरी लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त काहीच करू नका. सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस मध्ये कोणते ड्रग यूज करू शकतो आपण? क्लोरोक्विन, मेफ्लोक्विन, डॉक्झीसायक्लिन हे ड्रग यूज करू शकतो. क्लोरोक्विन कधी यूज करणार? क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया असेल तर. क्लोरोक्विन रेजिस्टंट असेल तर क्लोरोक्विन सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस मध्ये देऊन फायदा नाही. सप्रेसिव्ह प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू ड्रग कोणत्या स्टेजवर ऍक्ट होतात? इरिथ्रोसायटिक. व्हेरी गुड, इरिथ्रोसायटिक स्टेज. आता क्लोरोक्विन कसं देता बघा, आणि कधी देतात? एखादा पर्सन, आता इंडियात पण हे प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणी यूज करत नाही. ओके, तुम्ही कधी केलंय प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू? हो दिलंय? सर. हा तिकडे साऊथ आफ्रिकाला वगैरे जाणार असतात ना लोक, हा, त्यांना दिलं. त्यांना हे द्यावं लागतं, त्यांना द्यावं लागतं. ते व्हॅक्सिन पण मागतात, पण आपल्याकडे व्हॅक्सिन नाही भेटत त्याचं. ओके, मग त्यांना काय प्रिस्क्राईब करता तुम्ही? त्यांना मग आता हे जे क्लोरोक्विन किंवा मॅफ्लोक्विन जो डोस त्यांना ओके. सुटेबल असेल पेशंटला, त्या ते- पद्धतीने घेतात ते. ओके, म्हणजे आफ्रिकेला म्हणजे जाणाऱ्या लोकांमध्ये. इंडियात नाही चालत ना? नाही नाही, इंडियामध्ये नाही. तिकडे नाही. जाताना घ्यावंच लागतं कंपल्सरी. कंपल्सरी. ओके. तर यामध्ये काय आहे की नॉन एंडेमिक एरियाचा पर्सन एंडेमिक एरियामध्ये जात असेल, तर ट्रॅव्हल करत असेल, तर ट्रॅव्हलिंगच्या आधी आपल्याला प्रोफिलॅक्सिस स्टार्ट करावी लागते. तो एंडेमिक एरियामध्ये जितके दिवस आहे तितके दिवस प्रोफिलॅक्सिस द्यायचं, आणि आल्यानंतर काही दिवस देणं गरजेचं असतं. तर जर एखादा पर्सन नॉन एंडेमिक एरियामधून एंडेमिक एरियामध्ये जात असेल आणि तो एरिया क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह असेल, तर अशा पेशंटला प्रोफिलॅक्सिस साठी आपण कोणता ड्रग यूज केला पाहिजे? क्लोरोक्विन. क्लोरोक्विन. आता कसं द्यायचा? तर जायच्या आधी 1 वीक अगोदर लोडिंग डोस क्लोरोक्विनचा द्यायचा 10 mg पर kg बेस. 10 mg पर kg बेस. मग त्यानंतर 1 वीक बिफोर जर्नी दिला,
त्यानंतर एव्हरी वीक 5 mg/kg द्यायचा जितके दिवस तो पेशंट एंडेमिक एरियामध्ये राहील. आणि त्यानंतर एंडेमिक एरियामधून परत आल्यानंतर कंटिन्यू 1 महिना परत चालूच ठेवायचं. तर कंटिन्यू टिल 1 month आफ्टर रिटर्निंग फ्रॉम एंडेमिक एरिया. एरिया. ही ॲज पर केडी त्रिपाठी आहे. ओके. आता क्लोरोक्विन रेझिस्टन्स इंडियामध्ये वाईड स्प्रेड आहे. ओके. त्यामुळं प्रोफेलेक्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू इंडियात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना क्लोरोक्विन यूज केलं जात नाही कारण रेझिस्टन्स आहे. त्याला अल्टरनेटिव्ह मेफ्लोक्विन आहे 250 mg स्टार्टेड 1 to 2 week बिफोर. ओके. परत क्लोरोक्विन सारखं हे वीकली घ्यायचंय. म्हणजे क्लोरोक्विन आणि मेफ्लोक्विन आपण कसं देतो? प्रोफेलेक्टिक वीकली. आणि किती दिवस द्यायचंय? एंडेमिक एरियामध्ये जितके दिवस आहे तेवढे दिवस कंटिन्यू करा आणि आल्यानंतर 1 परत month. 4 weeks आफ्टर रिटर्निंग फ्रॉम एंडेमिक एरिया कंटिन्यू करा. ओके. ओके. ठीक. वन्स वीकच द्यायचं ते म्हणजे पण सर वन्स ए वीक आहे मेफ्लोक्विन. तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस मध्ये कसं देता? क्लिनिकल प्रॅक्टिस मधलं मला वन्स ए वीक आहे. जायच्या क्लोरोक्विन पहिले पण स्टार्ट करायचे जस्ट. हा 1 to 2 week बिफोर स्टार्ट करा. 250 mg एव्हरी वीक कंटिन्यू करा. तिथं जितके दिवस राहिले तितके दिवस वन्स ए वीक द्या. आल्यानंतरही 4 आठवडे कंटिन्यू करा. ओके. हे फक्त ट्रॅव्हलर साठी. नॉन एंडेमिक एरियामधून एंडेमिक Endemic मध्ये. एरियामध्ये जात असेल तर एंडेमिक एरियामध्येच राहताय आणि प्रोफेलेक्सिस मागताय तर त्यांना नाही द्यायचं. मेफ्लोक्विन इज नॉट यूज फॉर प्रोफेलेक्सिस अमॉंग रेसिडेंट. म्हणजे एंडेमिक एरियामध्येच राहत आहे आणि त्या लोकांना आपण प्रोफेलेक्सिस देत नाही. नॉन एंडेमिक एरियाचा माणूस एंडेमिक एरियात जात असेल त्याला आपण देतो. ट्रॅव्हलर्सला देतो. आता मेफ्लोक्विन झालं. त्यानंतर तर डॉक्झिसायक्लिनचं थोडं वेगळं आहे बरं का. डेली द्यावं लागतं. तर डॉक्झिसायक्लिन 100 mg डेली स्टार्टिंग 1 day बिफोर ट्रॅव्हल टेकन 100 mg डेली टिल 4 weeks रिटर्निंग फ्रॉम एंडेमिक एरिया. म्हणजे क्लोरोक्विन रेझिस्टंट पी फॅल्सिपॅरम एरिया मलेरिया असेल आणि त्यामध्ये पर्सन जात असेल ट्रॅव्हल करत असेल नॉन एंडेमिक एरियामधून एंडेमिक एरियामध्ये तो एरिया क्लोरोक्विन रेझिस्टंट आहे आणि शॉर्ट पिरियड साठी गेलाय 6 आठवड्यासाठी त्यावेळेस आपण रिकमेंड करतो डॉक्झिसायक्लिन. पण प्रेग्नंट वुमेन असेल चिल्ड्रन बिलो 6 month ऍक्च्युली डॉक्झिसायक्लिन रिकमेंड करत नाही. बरोबर आहे. त्यानंतर क्लोरोक्विन रेझिस्टंट मलेरिया आफ्रिका पॉइंट ऑफ व्ह्यू प्रोग्वेनिल क्लोरोक्विन कॉम्बिनेशन विकली देतात. ओके. प्रोग्वेनिल म्हणजे क्लोरोक्विन रेझिस्टन्स आफ्रिकेच्या एरियात जर पर्सन जात असेल तर त्यात क्लोरोक्विन अलोन देऊन फायदा नाही. क्लोरोक्विन 300 mg प्लस प्रोग्वेनिल 200 mg डेली ऍड करतो. म्हणजे क्लोरोक्विन 300 mg विकली द्या प्लस प्रोग्वेनिल 200 mg डेली द्या फॉर क्लोरोक्विन रेझिस्टन्स एरिया इन आफ्रिका बट फाउंड इनइफेक्टिव्ह अँड नॉट एम्प्लॉईड इन इंडिया. इंडियात ट्रॅव्हल करायचं असेल तर नाही देत. तर हे झालं सप्रेसिव्ह प्रोफेलेक्सिस. क्लोरोक्विन कसं देतात? मेफ्लोक्विन. तर क्लोरोक्विन मेफ्लोक्विन 1 week बिफोर स्टार्ट करायचं कंटिन्यू वीकली द्यायचं टिल 4 weeks आफ्टर रिटर्निंग फ्रॉम एंडेमिक एरिया. डॉक्झिसायक्लिन 1 day प्रायर स्टार्ट करायचं आणि डेली द्यायचंय. ओके. टिल 4 weeks रिटर्निंग फ्रॉम एंडेमिक एरिया. बरोबर आहे. आणि प्रोग्वेनिल प्लस क्लोरोक्विन यात क्लोरोक्विन 300 mg डेली वीकली द्यायचंय आणि प्रोग्वेनिल 200 mg डेली द्यायचंय. कोणत्या पर्सनसाठी? जो पर्सन नॉन एंडेमिक एरियामधून आफ्रिकेच्या क्लोरोक्विन रेझिस्टंट एरियात जात असेल त्याच्यासाठी. तर हे सप्रेसिव्ह प्रोफेलेक्सिस साठी आहे. तर किमोप्रोफेलेक्सिस ऑफ मलेरिया शुड बी लिमिटेड टू शॉर्ट टर्म यूज इन स्पेशल रिस्क ग्रुप सच एज नॉन इम्युनो ट्रॅव्हलर्स, नॉन इम्युनो पर्सन्स लिव्हिंग इन एंडेमिक एरिया फॉर फिक्स पिरियड जसं आर्मी युनिट्स आहे, लेबर फोर्सेस आहे, इन्फंट, चिल्ड्रन, प्रेग्नंट वुमेन. तर कसं देतात ते महत्वाचं आहे. 1-2 सप्रेसिव्ह प्रोफेलेक्सिसचे ड्रग्ज तुम्हाला माहित पाहिजे.
कॉजल प्रोफिलेक्सिसचे माहित पाहिजे. 2 मार्कला कॉजल प्रोफिलेक्सिस आणि सप्रेसिव्ह प्रोफिलेक्सिस वर क्वेश्चन येऊ शकतो. तर तेवढं पण म्हणजे तेवढा पार्ट 2 मार्कच्या दृष्टीने तुम्ही तयार करा. तर मलेरिया आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. डिटेल आपलं झालेलं आहे. चालेल. थँक्यू सर.